फ्लोरोमाइट क्लोराईड असं जे केमिकल नाव आहे तो तो आढळल्याचे 1-2 रिपोर्ट आलेत आणि त्याच्यावरून सगळ्या युरोपमध्ये असं एक असं भीतीचं वातावरण तयार झालं. भारतीय द्राक्षामध्ये रेसिड्यू तिथल्या युरोपियन युनियनच्या MRL जास्त आहे. तुमचं स्वतःचं किती नुकसान झालं होतं? माझं व्यक्तिगत 6.5 कोटीचं नुकसान होतं. कारण मी 96ला जेव्हा पहिलं कर्ज घेतलं होतं तर साधं 50,000च होतं आणि ते मी मला फेडता नव्हतं झालेलं. ते पण म्हणजे मी गृहीत धरलं होतं 3 महिन्यात परत देऊ. 4% व्याजाने पैसे घेतलेले होते, त्यामुळे ते लगेच परत 4 महिन्यात पिकनिकाला देऊ असं. बरोबर. प्रत्यक्ष मला ते 10 वर्ष गेले. आता 110 शेतकऱ्यांचं किती आता 110 वरून तुम्ही आता किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला? 26,000. 26,000 सह्याद्रीचं सगळे. आज महाराष्ट्रात जेवढं पाणी आहे, जेवढं काही धरणावर खर्च केला सगळा केला, तर त्यातलं जे टोटल पाण्यापैकी 60% पाणी हे ऊस हे पीक घेतात. आणि किती लोक ऊस पिकवतात? तर 4% लोक ऊस पिकवतात. माझा सोपा साधा प्रश्न आहे, तुम्ही जवानाला विचारा एखादा का तुला आम्ही सगळा सन्मान देतो, तुझा मान करू, ठेवा, सत्कार करू, फक्त पगार काही तुला वेळेवर काही देणार नाही, कारण काही तशी परिस्थिती नाही, किंवा पगार देऊ का नाही याची काही गॅरंटी नाही. बरं. तरी तू लढ. जाईल का कोणी लढायला? नाही जाणार. प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही विचारलं ना, शेतकरी सोडा, व्यक्तीला त्याला उत्पन्न असं जुगारासारखं असं वर खाली जाणार पाहिजे का शाश्वत पाहिजे? शाश्वत पाहिजे ना. आता द्राक्ष पण सुरुवात झाली. मला हे पहिला पण स्पष्टता होती, कारण आपल्याला हे जे आहे जे डबल चॅलेंज आहे, बरोबर, आणि ते करायचं असेल तर आपल्याला एका पिकाची यंत्रणा ज्याऐवजी ना आपल्याला 4 ते 5 हॉर्टिकल्चर क्रॉपची वेगवेगळ्या सीझनच्या क्रॉपची यंत्रणा एकत्र करायला पाहिजे. आता सह्याद्रीकडे 50 व्हरायटीज तशा सगळ्या ब्रिडरच्या अशा वेळा आलेल्या आहेत. ट्रायल तुम्ही घेता सगळ्या इकडे? इथं आता या सह्याद्री कॅम्पसमध्ये ते सगळं R&D ब्लॉक आहेत, व्हरायटीचं टेस्टिंग, त्या व्हरायटीचं मध्ये सगळे परफॉर्मन्स 2-3 वर्ष त्यामुळे द्राक्ष हे सगळ्यात सेफ फ्रूट आहे, सगळ्यात सुरक्षित आहेत. बरं. खायला उत्तम सोपं आहेत. बरोबर. आंबा खायचं तुम्हाला हात खराब करायला, द्राक्ष खाताना काही आंबा करावं लागेल. तो बाजारात सगळ्यात उत्तम प्रॉडक्ट म्हणून घेतो. बरं. टाटाचे तुम्ही उत्पादन पाहिलं तर साधारण तसेच आहे. सह्याद्रीमध्ये आम्ही तेच कल्चर आहे ना, जरी आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे, आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन आमची व्यवस्था करतो, पण आम्हाला काही सहानुभूती नको आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजाज या आपल्या नवीन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणू नका, शेतकऱ्यांना उद्योजक म्हणा. आणि असे उद्योजक घडवणारे, शेतकऱ्यांमधनंच उद्योजक घडवणारे विलास अण्णा शिंदे आज आपल्यासोबत आहेत. आम्ही सह्याद्री फार्म्स या त्यांच्या एका मोठ्या सेंटरवरती आहोत. 110 एकराचा सगळा परिसर आहे. या सह्याद्री फार्मची उभारणी, त्याची वाटचाल, पुढची सगळी भरारी, या सगळ्याबाबत आपण विलास शिंदे यांच्याशी बोलणार आहोत. ते अण्णा या नावानं ओळखले जातात आणि अण्णा म्हणजे आपल्या घरामध्ये मोठा भाऊ म्हणून आपलं त्याची ओळख ठेवतो, किंवा त्याची ती एक जबाबदारी देखील असते. तर या जबाबदारीच्या भानातनंच सह्याद्री फार्म सगळं उभं राहिलेलं आहे. विलास अण्णा, तुमचं लेट्सअपवरती खूप खूप स्वागत. आणि जेव्हा तुम्ही अण्णा ही पदवी तुम्हाला नंतर कालांतराने मिळाली की घरातच तुम्ही अण्णा होते त्या अर्थानं? मी घरामध्ये टोपण नाव प्रत्येकाला काही ना काही असतं. बरं. त्या अर्थाने ते टोपण नाव होतं. तेच वापरलं जातं. तेच वापरलं जातं. पण जेव्हा सह्याद्री फार्म्स अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा असं वाटतं की तुम्ही पारंपरिक विचार न करता शेतकऱ्यांविषयी केवळ सहानुभूती किंवा एक शब्दाचे फक्त बोल न बोलता एक कायदेशीर भरीव काहीतरी करायचं हे तुमच्या मनानं केव्हा घेतलेलं होतं? नाही, मी खरं म्हटलं तर शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. आमचं वडील आणि 5 काका, म्हणजे पूर्ण शेतीवर अवलंबून असलं कुटुंब. आणि त्या कुटुंबाचा भाग म्हणून माझे जे काही आता आयुष्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काही अनुभव तयार झाले सगळे, तर त्यामुळं ते माझ्या कुटुंबासाठी आणि माझं जे काही प्रपंच आहे त्या बदल घडवण्यासाठी जे करायचं ते मी करत चाललो आहे. बरं. मी काही पूर्ण काही असं काही उगीच असं मी काहीतरी जग बदलायला चाललो आणि काहीतरी वाता सगळा समाज बदलायला चाललो, मला असं वाटत नाही. मी तर फक्त माझं कर्तव्य जे आहे ते कुटुंबासाठीचं कर्तव्य. साहजिक मग ते सगळं शेवटी त्या शेतकरी समाजाचा भाग बनवून, त्यामुळं त्याचं जे काय होत असेल
बदल होत असेल तर तो होतोय. बरं. पण मला वाटतं ते म्हणजे कर्तव्य आहे, ते जे काही ओके. माझं आयुष्यबरोबर मला जन्माबरोबर जोडलं गेलं तर ते मी करतोय. ओके. पण याच्यामध्ये सह्याद्री फार्मची उभारणी याची सुरुवात कशी झाली असं म्हणता येईल आपल्याला? 2010 म्हणता येईल की त्याच्या आधीचा टप्पा होता जेव्हा आणि तुम्ही? आता खरं जर पाहिलं तर सह्याद्री फार्मची ओळख आता एवढ्या 6-7 वर्षात बऱ्याच लोकांपर्यंत ती ठळकपणे गेलीत. हं. पण त्याचं जर म्हणजे पार्श्वभूमी जर पाहिली तुम्ही, हो. तर हा एक व्यक्तिगत शेतकऱ्याचा प्रवास, हं. आणि त्यानंतर तो एक छोट्या शेतकरी गटाचा प्रवास, आणि त्यानंतर मग तो एक मोठ्या आता एक जे काही त्याला आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतोय हो. आता, आणि किंवा एक मोठं 26,000 शेतकऱ्यांचा प्रवास, हं. अशा 3 टप्प्यात झालेला प्रवास. ओके. आणि तिन्हीचे जे काही जर पाहिलं, हो. आता जर पाहिलं तर ते तिन्हीची सांगड एकमेकांशी तशी आपल्याला वेगळ्या अर्थाने दिसेल. ओके. मी एक व्यक्तिगत शेतकरी म्हणून बरं. मी माझी स्वतःची 8 वर्ष मी स्वतः जे पाहिलं, हो. तर कशा प्रकारचं शेतीमध्ये संघर्ष आहेत. म्हणजे एक प्रश्न नाही आहेत शेतीमध्ये, वेगवेगळ्या प्रश्नांची मालिका आहेत, बरोबर. आणि सगळे प्रश्न एकमेकांना गुंतलेले आहेत. मग ते आता निसर्गाच्या आव्हानापासून, तर मग मार्केटमध्ये भाव न मिळण्यापासून, तर मग कधी ते नाशवंत मालाचं फेकण्यापासून, किंवा मग काय रोगकिडीच्या प्रश्नापासून, तर भांडवलाच्या प्रश्नापासून, तर मजुराच्या प्रश्नापासून, अशा प्रश्नांची मालिका आहे. आणि ती एकटा शेतकरी म्हणून तेवढे सगळे प्रश्नांना तोंड द्यायचं आणि त्याच्यातून आपला प्रपंच चालवायचा, तर हे सगळ्यात अवघड काम आहे. आता आम्ही जेव्हा उद्योजक या नजरेने बघायला लागतो शेती व्यवसायाकडे, तर जे लक्षात येतं की सगळ्यात अवघड व्यवसाय तर शेती व्यवसाय. ओके. कोणत्याही व्यवसाय तुम्ही तुलना करून बघितलं तर, कारण प्रत्येक व्यवसायामध्ये अडचणी आहेत. असं कोणताच व्यवसाय नाही काय सोपा आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही अडचणी आहेत, आणि कुठं प्रत्येकाला काही ना कोणत्या रिस्क असतात. पण इतरांच्या तुलनेत तुम्ही शेतीमधल्या ज्या अडचणी किंवा रिस्क ज्या आहेत, या काही काही ज्या आहे का त्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. म्हणजे एखादा उद्योजक म्हणून किंवा एखादा व्यावसायिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला आव्हानांना सामना करायचा आहे. पण त्या आव्हानामधले काही आव्हानं असे आहेत की जे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे आहेत. बरोबर. जसं निसर्ग आहेत. निसर्गाची आव्हानं म्हणजे कोणाच्याच नियंत्रणात नाही ना. खरी गोष्ट म्हणजे आहे. स्वतः आता एखादं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मी म्हटलं का मी आता ठरवून मला पाहिजे तेव्हा पाऊस पडतो, आणि ठरवून तेव्हा मी त्याला नंतर वातावरण कोरडं करतं, कधी शक्य नाही. बरोबर. मग आता अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड देतो आहे एकीकडे. दुसरीकडं आता नाशवंत बाजारपेठेमध्ये जे काम करणारे शेतकरी, त्यांच्यासाठी तर अजून बाजारातली आव्हानं, का बाजारामध्ये स्थिरता कधीच नसते, डिमांड सप्लायनुसार बदलते, आणि माझा माल जेव्हा येतो बाजारात तेव्हाची परिस्थिती जी काय असेल ती माझ्या काही नियंत्रणात नाही आहेत. आणि तेव्हा मग माझी जी कोंडी होती त्याला उत्तर काय तर ते माझ्याकडं नाही आहेत. तर एकटा शेतकरी म्हणून असे जेवढे काही प्रश्न आहेत, तर त्याच्यावर मार्ग शोधायचा तर कसा शोधायचा, हा पुढचा प्रश्न तयार होतो. राईट. मग त्याच्यावर साहजिक होतं का, मग आता आपल्या लोकशाही देशामध्ये सरकार मायबाप आहेत, तेव्हा सरकारने सर्व करायला पाहिजे अशी भूमिका होते. पण सरकार काय करतं आहे, तर हे आपण मागच्या 40 वर्षामध्ये शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र मांडलं, त्याच्यातून चांगला समस्या आता प्रत्येकाला कळत आहेत ओके. का सरकारच एका अर्थाने समस्या आहेत. समस्या आहे. किंवा म्हणजे शरद जोशी म्हणायचे का सरकारने शेतकऱ्यासाठी खरं काही करायचं असेल तर त्याच्या छातावर तुम्ही जे बसले तेवढं पद उठा. ओके. तुम्ही मदत तर होत नाही, उलट त्याच्या छातावर कोंडी होते. राईट. आता तो जो काही भाग आहे, म्हणजे थोडक्यात सरकारी व्यवस्थेकडून काही अपेक्षा नाही असे आहेत. अच्छा. मग प्रश्न सुटणार तर कसे सुटणार. मग आता त्यामुळे साहजिक बोललं जातं का शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी स्वतःच्या गट शेती करायला पाहिजे, जे आता बऱ्यापैकी सगळी चर्चा होत राहते. ओके. पण गट तयार झाला, समजा एकट्या शेतकऱ्याच्या 10 शेतकऱ्यांचा 20 जणांचा गटही तयार झाला. जसं 20 वर्षापासून आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप, शेतकरी गट ही चळवळ पुऱ्या जगभर चाललेली आहे. बरोबर. तसे गट बी तुम्ही पाहिले तर भरपूर तयार झालेले आहेत. सगळीकडे तुम्ही पाहिलं तर कागदावर गटच गट आहेत. खरी गोष्ट आहे. पण त्या गटाच्या माध्यमातून काही होत नाही, कारण ते गट म्हणून किती ताकद तयार होते. ओके. 90% शेतकरी आपल्याकडे जर पाहिले पुऱ्या भारतात किंवा महाराष्ट्रात, तर सरासरी 3 एकरच्या आसपास क्षेत्र असलेले 90% शेतकरी आहेत. आणि ते वरचे 10% मध्ये सुद्धा जर पाहिलं तर काय का 5 एकर मोठा शेतकरी, म्हणजे आपल्याकडे काय 50 एकरवाला एखाद्या तालुक्यात. आता हे जे आहेत सगळ्यांची तुलना तर तुम्ही जागतिक बाजारात केली तर ते 50 एकरवाला बी छोटा आहे. ओके. त्याला बी काही किंमत नाही, कारण अमेरिकेमध्ये सरासरी 400 एकरची शेती एक शेतकरी करतो बरोबर. सरासरी. सरासरी. काही तर 2000-5000 करत असते. आता त्यांच्याबरोबर तुमची स्पर्धा तयार झालेली आहे मागच्या 30 वर्षात. मग तुम्ही आता छोटे म्हणून तुम्ही आता समजा 20 जण एकत्र आले 3 एकरवाले, तरी किती झाले 60 एकर. बरोबर. तरी काय ताकद झाली, काही झाली नाही. तरी तुम्ही मग स्पर्धेमध्ये टिकायला काही तुमची तेवढी क्षमता होत नाही. ओके. मग त्या गटांच्या पातळीवर ज्या अडचणी आहेत, मग त्याचा पुढचा जो टप्पा आहे का त्या मोठा अजून मोठी ताकदीने लोक एकत्र आले पाहिजे. बरोबर. मग सरासरी आता सह्याद्रीमध्ये आम्ही म्हणतो की 1000 एकरचा एक
गट म्हणजे त्याला मग आता तिला गट म्हणायच्या कंपनी म्हणायला लागलो आपण, बरोबर. शेतकरी ओके. उत्पादक कंपनी. पण जेव्हा शेतकरी म्हटलं की तुम्ही म्हणजे सहकारच अनेकदा पर्याय निवडता सहकारी संस्थेचा, तर तो पर्याय तुम्ही का टाळला आणि कंपनी का फॉर्म केली ते जर समजावून नाही, सांगितलं तर तो मुद्दा आता मी जे सांगत होतो हो. की 1000 एकरचा सरासरी गट तयार झाला, हां. म्हणजे कंपनी तयार झाली, हो. तर त्याच्यामध्ये मग स्पर्धेमध्ये टिकायला एवढी काहीतरी क्षमता झाली. बरोबर. आता हे जे आहेत आपण हो. आता थोडक्यात एकत्र येण्याची प्रक्रिया, हो. मी एकटा काही करू करू ते शकत नाही तेवढ्या म्हणून त्याच्या सामर्थ्याने पुढचा करू शकत नाही. गट तयार होणं किंवा गट काही एखादा करू शकत नाही म्हणून त्याची मोठी कंपनी तयार होणं हे थोडक्यात स्वाभाविक आहे. त्यामुळे बरोबर. तसं ते घडत गेलं ओके. हे सगळ्या मागच्या एक 25 वर्षाच्या अनुभवातून. बरोबर. आता त्याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे का की सहकार, महाराष्ट्रामध्ये सहकाराचं मॉडेल डेव्हलप झालेलं होतं, मग ते तुमच्या नाही, पहिले डोळ्यासमोर तर होतं. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे सहकारी संस्था. बरं. फक्त कायद्याच्या भाषेमध्ये काय आहे का आपल्या पारंपरिक जो सहकारी कायदा हं. कोऑपरेटिव्ह ॲक्ट हो. त्याच्याऐवजी कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर झाली संस्था. ओके. पण दोन्हीचा उद्देश सेम, एकत्र येऊन तुम्ही व्यवस्था एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सोपंत त्याच तत्वावर दोन्ही संस्था झाल्या. ओके. फक्त कायद्याच्या भाषेमध्ये कंपनी ॲक्ट आणि कोऑपरेटिव्ह ॲक्ट. आता कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये का संस्था नाही केली तर याचं साधं सोपं उत्तर आहे. कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये जे आहे जेवढ्या काही संस्था स्थापन झाल्यात आत्तापर्यंत भारतामध्ये, तर त्यामध्ये सर्वांमध्ये सरकारचा हस्तक्षेप आणि त्याचबरोबर सरकारचं त्याच्यामध्ये नियंत्रण हे दोन्ही पण त्या कायद्याचाच भाग आहेत. ओके. आणि त्यामुळं जे काही होतं त्या संस्था चालताना त्याच्यात जो व्यावसायिकता हवी किंवा त्याच्यामध्ये जे काही त्यांना स्वातंत्र्य हवे ते मर्यादित असतं. बरं. आणि त्याचबरोबर मग त्या संस्थेचा वापर साहजिक आहे त्या सरकारी यंत्रणेचा भाग असल्यामुळे मग त्याचा वापर राजकारणाला होणं किंवा इतर कोणत्या दुसऱ्या हेतूला होणं आणि किंवा सरकारवर अवलंबून राहणं अनुदानावर अशा प्रकारच्या संस्थेचं साधारण स्वरूप असतं. बरं. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं भारतामध्ये जवळजवळ 100 वर्ष झाले सहकारी कायदा येऊन, हो. पण त्या कायद्याच्या अंतर्गत जेवढ्या संस्था स्थापन झाल्यात त्यातल्या फार झाल्या तर तुम्हाला म्हणजे मोजक्या म्हणजे हाताच्या बोटावर मोजक्या येतील एवढ्या संस्था यशस्वी दिसतात. उरलेल्या संस्था त्या म्हणजे त्यांच्यामुळेच प्रश्न तयार झाले असतात. खरी गोष्ट आहे. म्हणजे मी सहकारी संस्थेत सभासद होऊन उलटा अडचणीत आलो असंच बऱ्याचदा घडलेलं. बरोबर. कारण ते मुख्य उद्देश सोडून दुसरीकडे गेलेला. राईट. 2002ला पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला. हो. कंपनी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन झाले की सहकारी संस्था ह्या कंपनी ॲक्टमध्ये पण रजिस्टर होऊ शकतील. त्याला कायदा पास होण्यामागचं कारण होतं त्याच्या आधी एक कोऑपरेटिव्ह रिफॉर्म कमिटी तयार झाली होती बरं. की ज्या कमिटीने रिकमेंडेशन केलं का पारंपरिक सहकारी कायद्याच्या ऐवजी कंपनी ॲक्टमध्ये शेतकऱ्यांना आणि किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना संस्था स्थापन करायला परमिशन द्या ओके. आणि त्या संस्था सरकारच्या अजावी नियंत्रणाच्या बाहेर राहाव्यात. म्हणजे बरोबर. सरकार आता कायद्याने सरकारला अधिकार आहेच आहे संस्थेचं ऑडिट करणं सगळं ते अधिकार तर राहणारच, बरोबर. पण रोजच्या कामात हस्तक्षेप करणं ओके. ते सरकारने टाळावं किंवा सरकार नसावं आणि ती कंपनी म्हणजे काही असेल ती संस्था ही हो. व्यावसायिकतेने चालावी. ओके. आता त्या अर्थाने कंपनी ॲक्टमध्ये सगळ्या ती प्रोव्हिजन झाली आणि शेतकरी उत्पादक कंपनी ही नवीन संकल्पना 2002ला आली. ओके. आता ते सह्याद्री जेव्हा उभी राहायचा 2010च्या दरम्यानचा विषय होता, तर हो. मला ते हे सगळं आधीच्या अनुभवातलं आणि जे काही आधी घडलेलं संस्थेचं त्याचं सगळं पार्श्वभूमी इथल्या परिसराची सगळ्या महाराष्ट्रात असल्यामुळे आमचा स्पष्ट उद्देश होता आपण कशासाठी एकत्र येतोय तर आपण व्यावसायिक म्हणून एकत्र येतो. बरोबर. मी एकटा द्राक्ष शेतकरी म्हणून काही करू शकत नाही, म्हणून मी म्हणतोय की आपण 500 लोक एकत्र येऊ आणि एकत्र येऊन आपली व्यवस्था उभी करू. म्हणजे आपला उद्देश काय आहे तर फक्त द्राक्षाचा व्यवसाय आपला फायदेशीर व्हावा प्रत्येकासाठी, होय. हा आपला उद्देश आहे. आता म्हणजे जर पूर्ण व्यावसायिक उद्देश आहेत आपल्या दुसरीकडे सरकारच्या मदतीची आपल्याला अपेक्षा नाही आहेत तर मग कशाला सहकारी कायद्याखाली जावं. तर आपलं कंपनी ॲक्ट आता सरकारनेच प्रोव्हिजन दिलेले आहेत म्हणून आम्ही तो रिसर निर्णय घेतला आणि शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. ओके. आणि ती स्पष्टता होते की आपण व्यावसायिक म्हणून एकत्र आलो आहेत. राईट. आपण काही राजकीय हेतून एकत्र आलेलो नाही आहेत किंवा आपल्या काही दुसरे काही अजून वेगळे काही अजेंडा नाही आहेत. राईट. नुसतं फक्त एखादी सामाजिक संस्था म्हणून काही आपण एकत्र आलो नाही तर प्युअरली एक व्यावसायिक म्हणून एकत्र आलो आहे. बरोबर. त्यामुळे ते सगळ्यात जे सुटसुटीत सोपं जे काही मॉडेल आहेत हो. ते घ्यावं. ते घ्यावं. आणि ते आता मीच नाही तर आता सगळ्यांनाच पडतंय ते. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 10 वर्ष जेवढ्या सहकारी अशा संस्था तयार झाल्या पूर्ण देशामध्ये बरं. तर त्या कोऑपरेटिव्ह ॲक्टच्या ऐवजी कंपनी ॲक्टमध्ये झाल्या सगळ्या. म्हणजे आता शेतकरी उत्पादक कंपनी होणं एखाद्या सहकारी सोसायटीऐवजी लोक तेच आता सगळीकडेच त्यालाच आता प्राधान्य दिलं जातं. ओके. तुमचा पहिला जो सह्याद्रीचा निर्यातीचा निर्णय होता किंवा तो कोणत्या देशाशी झाला आणि कसा झाला तो किंवा त्याबाबतच्या मग आधीच्या अनुभवाचा काय फायदा झाला तुम्हाला सगळा तो? सह्याद्री 2011ला सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी म्हणून सुरुवात झाली. बरं. पण त्याच्या आधीची जी पार्श्वभूमी होती म्हणजे मी पहिला टप्पा सांगितला मी शेतकरी म्हणून जवळजवळ 8 वर्ष 96 ते 2003-04 पर्यंत पूर्ण वेळ फक्त शेतकरी म्हणून काम केलं, अनुभव घेतलेत. त्याच्यामध्ये जे काही सगळे झाले होते सगळे अडचणी त्याच्यामधलं एक शहाणपण होतं का नुसतं पिकून चालणार नाही, आपल्याला विकायला जमायला पाहिजे. बरोबर. कोणावर अवलंबून राहून नाही चालणार तर आपणच करायला पाहिजे.
आणि त्याचबरोबर पूर्ण व्यवस्था उभी राहिली पाहिजे, हो. म्हणजे पिकवण्यापासून विक्रीपर्यंत, ज्याच्यामध्ये जेवढ्या अडचणी आहेत पिकवण्याबरोबर विक्रीबरोबर मधली बी असेल, हाताळणीची यंत्रणा वगैरे सगळं करायला पाहिजे. आता हे कळत होतं, तर त्याच्यामध्ये फक्त एवढंच अडचण होती की माझी काही परिस्थिती नव्हती एवढं सगळं घडून आणायची. अच्छा. मग तेव्हाचे ते काय होतं, माझ्याकडं जेवढं काय वेगवेगळ्या जेवढं थोडंफार काही ॲसेट होते, बंद पडलेला गोठा होता, काही थोडी डेअरीची अडचणीची अशी पडलेली मशिनरी होती, आणि 2 एकर द्राक्ष बाग आमच्या वाट्याला आली होती, वडिलांच्या वाट्याला. तर जुगाड पद्धतीने मी मग तेव्हा याचं त्यात अजून चांगलं उत्पन्न वाढायची हिशोबाने म्हणून ते एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला. बरं. तो खूप ठरून प्रयत्न नव्हता, पण असं त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठीचा प्रयत्न होता. तो 2004ला मी पहिल्यांदा केला, बरं. छोटा व्यक्तिगत पातळीवर विलास अच्छा. विष्णू शिंदे नावाने छोटी एक व्यक्तिगत प्रॉपर्टी फर्म असं होतं. बरं. आणि पण माझ्याकडे 2 एकर बाग म्हणून मी छोटा गट बांधायचा प्रयत्न केला, एक 10 शेतकऱ्यांचा, असं जवळच्या फॅमिली मेंबर आणि मित्रांमधून. तर असं 2004ला तो पहिला प्रयत्न मी एक्सपोर्टचा. पण त्या 2004 साली झाला होता तो. ओके. 2004 फसला प्रयत्न, बरं. नुकसानीत गेलो. परत मग 5ला केला, तो फसला. पण मग ते थोडंसं आम्ही ते जिद्द ठेवून ते पुढं जायचा प्रयत्न केला. ते शिकायला लागलो, अडचणी दूर करायच्या तर नक्की आपल्यामध्ये दुरुस्त करायला पाहिजेत. मग ते सगळं करण्याची प्रक्रिया 4 वर्ष झाली, 2000 पुढचं म्हणजे 6 ते 10पर्यंत. आणि त्या 4 एक वर्षात बऱ्यापैकी शिरीसावर झालेलो. बरं. तर हे सगळं म्हणजे सह्याद्री सुरू होण्याच्या आधीचा टप्पा होता. ओके. आणि ते 2010-11ला मी अशी व्यक्तिगत काही असं संस्था न ठेवता आपल्याला एक अशी एकत्र व्यवस्था उभी करायची, सहकारी संस्थेच्या ऐवजी शेतकरी उत्पादक कंपनी, हे सगळं डोक्यामध्ये फिरायला लागलेलं. बरं. आणि तेव्हाच ते लिओसिनचा मोठा प्रसंग, एक जो सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे हो. द्राक्ष शेतीत किंवा शेती क्षेत्रातील लोकांना, तर तो प्रसंग घडला. आणि त्या पार्श्वभूमीवर मग ते द्राक्षाचा सगळा जो गुंता होता हो. तो सोडवतानाच त्यातून मग सह्याद्रीचा जन्म होणं, अशी ती प्रक्रिया सगळी त्या दरम्यान झाली. संकटातनंच तुम्हाला ती हां. नंतरही झालं. तेव्हा आमची सह्याद्री सुरुवात होताना स्पष्ट होती नक्की करायचं काय. पण लिओसिनचा जो प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तुमच्यासारखे असे बरेच एक्सपोर्टर होते किंवा अनेकांनी तसा तो प्रयत्नही केला असेल, ते पण अडचण झालेले होते. त्यातले किती तगले आणि तुमच्यासारखे किती असे पुढे आणखीन प्रगतीपथावरती गेले? त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय केलं मग? हे कसं, तर लिओसिनचा पहिला तर प्रसंग जो घडला ना, तो कोणालाही थोडीसुद्धा त्याची गंध नव्हतं, कुठं थोडीसुद्धा पण असं काही मनामध्ये असं आहे ना, कुठं त्यांच्या मनात असं काही अडचण होईल शंका नव्हती. अचानक घडलेला, म्हणजे आपण रस्त्याने चाललोय, चांगला रस्ता, हायवे रस्ता आहे, आणि एकदम अचानक खड्डा येणं आणि गाडी पलटी होणं. बरोबर. तर असं अचानक घडलेली ती घटना होती. म्हणजे अचानक ग्रेप सीझन संपत आलेला, आणि 2010चा ते एप्रिल महिना होता, आणि युरोपमध्ये काही भारतीय द्राक्षामध्ये जे तिथं काही पोचली होती काही द्राक्ष, तर त्याच्यामध्ये एक लिओसिन नावाचं घटक, क्लोराईड असं जे केमिकल नाव आहे, तो आढळल्याचे 1-2 रिपोर्ट आलेत. आणि त्याच्यावरून सगळ्या युरोपमध्ये असं एक असं भीतीचं वातावरण तयार झालं का भारतीय द्राक्षामध्ये रेसिड्यू तिथल्या युरोपियन युनियनच्या MRL पेक्षा जास्त आहेत. आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण सगळं असं झालं की ते द्राक्ष कोणी हात लावेना, आणि सगळं मार्केट पडलं, आणि कोणी त्याला घ्यायलाच तयार होईना. 10 युरोचं मार्केट डायरेक्ट अर्धा युरो आलं, आणि सगळेच अडचणी झाले, म्हणजे एकही कोणी त्यातून वाचला नाही. जवळ 180 त्या वर्षी निर्यातदार होते, आणि सगळे अडचणी झाले. ज्याच्यामध्ये काही शेतकरी निर्यातदार होते का जे स्वतः द्राक्ष ज्यांचे पिकवले, मी स्वतःच पॅक केलेले, छोटे, म्हणजे 1 कंटेनर पीक पाठवला, कोणी 2 कंटेनर पाठवले, 5 कंटेनर पाठवले, असे काही लोक, काही छोट्या सहकारी संस्था, मग अभिनव द्राक्ष उत्पादक संस्थेसारखी, महाग्रेपसारख्या अशा कोऑपरेटिव्ह, काही मग खाजगी ज्यांनी काही व्यापार म्हणून केलेला, काही मोठ्या कंपन्या बी, म्हणजे याच्यामध्ये ITC पासून तर टाटाचे खेसेपासून अशा कंपन्या, म्हणजे कोणी वाचलं नाही, सगळे अडचणी झाले, आणि सगळे पूर्ण लॉसमध्ये गेले. सगळ्यांच्या मिळून जवळजवळ 250 कोटीचा लॉस झाला. आणि तो जो काही झाला तो लॉस, तर तो पूर्णपणे म्हणजे आता त्याच्यात कोणाची चूक नसताना झालेला लॉस होता. बरोबर. मग शेतकरी म्हणून मी कोणाची चूक नव्हती, कारण सगळे द्राक्ष टेस्ट होऊन गेलेले होते, आणि जो कोणी निर्यातदार होता त्यांनी पण ते टेस्ट करून घेतलेले होते, सगळ्या पूर्तता करून गेले. चुकलं एकच, जी टेस्टिंगची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये दोष झाला होता, आणि टेस्टिंगची प्रक्रिया पूर्णपणे सरकारी यंत्रणेच्या ताब्यामध्ये, APEDA आणि NRC ग्रेप्स, आणि त्याने त्या टेस्टिंग प्रक्रियेमध्ये ते लिओसिन घटक घेतला नाही, आणि त्याच्यामुळे तो सगळा गोंधळ तयार झाला. त्यामुळे त्या वर्षी जे काही झालं तर त्या अडचणीचे सर्व झालेत. तुमचं स्वतःचं किती नुकसान झालं होतं? माझं व्यक्तिगत 6.5 कोटीचं नुकसान होतं. बरं. कारण त्या वर्षी मी 163 कंटेनरवर, म्हणजे नेमकं त्या मोठी जम घेतली होती 2009 आणि 10मध्ये, डायरेक्ट डबलची जम घेतली होती, आणि ती एकदम अशी अडचणी झाल्यामुळे नुकसान मोठं झालं. आणि तसं सर्वांचंच 40-50% सर्वांचं नुकसान झालं. आता त्यातले मग 2011ला पुढच्या वर्षी 180 पैकी फक्त 34 लोक वाचले, म्हणजे ज्यांनी पुढच्या वर्षी परत निर्यात करायचा प्रयत्न केला. बाकीचे जर जे अडचणीत आले ते आजही अडचणीत आहे. ते परत म्हणजे अजूनही आता जवळजवळ 14 वर्षाच्या वरती झालं, त्या 14-15 वर्ष झाले त्या
घटनेला, पण अजूनही ते त्या अटकलेले जे लोक आहेत, तसे खास करून जे छोटे सगळे जेवढे होते द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातदार, तर ते सगळे अडचणी झाले. त्यांचे कर्ज ते बँकेची घेतलेले केलेले ते अजूनही फेडले गेलेले नाही आहेत. अजूनही अपेक्षा आहे का सरकार काहीतरी मार्ग काढून ते अजूनही 14 वर्षानंतर त्यांना हो, बिचाऱ्यांना अजूनही अपेक्षा तो आहे. म्हणजे तो 14-15 वर्षाचा काळ झाला. एका अर्थाने वनवासच वाटायला आला सर्वांच्या. बरोबर. पण ते सगळे अडचणीत म्हणजे अजूनही ते आहेत. आणि त्यातून काही जे वाचले थोडे, हो. आता म्हणजे मी थोडासा वेगळा विचार केला. मला तर थोडंसं कळत होतं का खड्डा तर पडला आहे हो, आणि तो कोणी भरून देईल का नाही देईल, पण तो भरावा तर लागणार आहे. बरोबर. त्यामुळे आपणच आपल्याला काय करता येईल पावलं, आणि ते पावलं टाकण्याची प्रक्रिया झाली तर ती सह्याद्री उभी राहत गेले. ओके. आता बाकी जर इतरांची बघाल तर तेवढ्या त्या म्हणजे तेवढ्या ज्या संस्था होत्या त्यातल्या, हो, जेवढ्या चांगल्या महाग्रेपसारखी संस्था त्या काळात त्या अडचणीत आली, ती बंद झाली, ती आजही बंदच आहे. बंदच आहे. ओके. सगळ्या बाकीच्या पण सहकारी त्यावेळेस तुम्ही काय केलं तेच महत्त्वाचा विषय, की तुम्ही ते उभं राहण्यासाठी नक्की काय पावलं टाकली? म्हणजे सह्याद्री तुमच्या डोक्यामध्ये होती, पण सगळं आर्थिक जुळवाजुळव पण तितकीच महत्त्वाची होती ना? नाही, मला व्यक्तिगत एकतर म्हणजे आधीचं म्हणजे त्याच्या आधीच्या 15 वर्षाचा काळ आहे, माझा हो. संघर्षाचा काळ होता. बरं. म्हणजे माझ्यासाठी लिओसीचा प्रसंग म्हणजे आधीच्या जसे प्रसंग पाहिलेले भरपूर हो. कठीण, त्यासारखं एक अजून नवीन होतं. ओके. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या जरा तयार कणखर होतो. होते. हां, म्हणजे मी पण तयार हे झालो बोलायला होतो. सोपं वाटतं अनेकदा, पण जेव्हा समोर देणीदार दारात उभा राहतो किंवा तर ते ते आता थोडंसं कसं आहे, आता हां, तुम्ही ते आधी 15 वर्ष काळ पाहिला तर हां. मी रोज आहे ना अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड देत होतो. ओके. तर म्हणजे अडचणी आहेत आणि आता रोज आपल्याला कोणीतरी आपल्याला म्हणजे करतोय का, त्याला त्याचे काही देण्यापासून तर हां. करण्यापासून काही असेल किंवा कोणाची तरी आपली जबाबदारी आहेत, हो. आणि त्या जबाबदारीला मी रोज त्याचं पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि मला ते होत नाही आहेत, ओके. आणि तसं मी पळतोय. असं मी तर कंटिन्यू करत होतो, कारण मी अच्छा. 96ला जेव्हा पहिलं कर्ज घेतलं होतं हो. तर साधं 50,000च होतं, आणि ते बी मला फेडता नव्हतं आलेलं. ते पण म्हणजे मी गृहीत धरलं होतं 3 महिन्यात परत देऊ. 4% व्याजाने पैसे घेतलेले होते, त्यामुळे ते लगेच परत 4 महिन्यात पीक निघाला देऊ असं. बरोबर. प्रत्यक्षात मला ते 10 वर्ष गेले परत द्यायला. ओके. मग ते वाढत गेलेलं किंवा दुसरं अजून परत ते फेडायला तिसरं, म्हणजे सर्वसाधारण कोणाची बी अडचण जशी असते, एकदा अडचणीत आला का त्यातून दुसरी तिसरी, तर तो मी काळ पाहिलेला होता. त्यामुळे मी आणि ते सगळं बाहेर पडत पडत मी पुढं आलेलो होतो. ओके. त्यामुळं परत एकदा म्हणजे 2004ला मी त्या द्राक्षाचा जेव्हा विषय चालू केला, हो. 2 वर्ष मार खाऊन पुढच्या 3 वर्षात थोडं स्थिर राहिलो होतो आणि परत खड्ड्यात गेलो. हो. तेव्हा खड्ड्यात जेव्हा गेलो तर तेव्हा मला पहिलं एक गोष्टीची जाणीव झाली 2010ला, का हा खड्डा भरून द्यायला ना कोणीही, आपण जरी सरकारकडे अपेक्षा केली वगैरे, ते कधी घडेल माहिती नाही, पण भरून काढायचा आहे तो वेळेतच भरून काढावा लागेल. आपण लोकांना नाही सांगू शकत मला आले का मी देईल करेल वगैरे नाही चालणार. मग आपल्याला जर ते वेळेतच भरून काढायचं आहे तर त्याचं काहीतरी प्लॅनिंग नीटच केलं पाहिजे. बरं. एका वर्षातच करायचं मला काय करावं लागेल. ओके. मग त्याच्यावरचं माझी स्वतःची मग मी सगळी व्यवस्थित ती जरा काही सूत्र बसवली. तेव्हा माझं थोडं त्या मधल्या 6 वर्षामध्ये मी काही जमीन बाहेर घेतलेली होती, तर ओके. म्हणजे स्वस्तामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये. पण तिथे ती जमीन 60 एकर जमीन, तर तिथं डाळिंबाची शेती होती ज्यांच्याकडून घेतलेली. अच्छा. तर तिचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याचा एक प्लॅन. त्यासाठी मग मी त्या डाळिंबामध्ये हळद लावा करा असं एक काही तो मार्ग. दुसरा नंतर मग समोरच्या जे काही आहेत आपले बायर, हो. तर त्यांच्याकडून काही ॲडव्हान्स घेता येतील का, ओके. का त्यांना चला तात्पुरतं हे करा, नुकसान झालं पण ॲडव्हान्स कॅश फ्लो तरी द्या, बरोबर. म्हणजे माझी देणी थोडी होतील. तिसरा मार्ग मग मी विचार केला का जर काही ॲसेटच विकून टाकले, ओके. मग काही जमीन तेव्हा मधल्या काळामध्ये मी अजून थोडी एका ठिकाणी घेतलेली होती, तर ती विकून टाकायचा निर्णय केला. ओके. नंतर परत घेता, पण कॅश फ्लो पहिला तयार करा. राईट. मग ते जमिनीचा निर्णय केला विकायचा. ओके. आणि त्याचबरोबर बँकेला पण विश्वासात घेतलं की बाबा तुम्ही अडचण झाली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा काही दोष नाही, तेव्हा तुम्ही कमीत कमी सहकार्याची भूमिका ठेवा. व चला लगेच आता मागायचे जे काही इन्स्टॉलमेंट देणी आहेत किंवा काय, तर ती तात्पुरते थोडी थांबवा आणि एखाद्या वर्षात सहकार्य करावा, पुढच्या सीझनपर्यंत तरी सहकार्य करा. बरं. अशा सगळ्या फ्रंटवर हे केलं. ओके. आणि आमचा समोरचा जो होता बाहेर, त्याला पण विश्वास घेतला का बा ओके. बाकी कोणी अडचणीत आले आणि कोणी बंद झाले पण मी नाही होणार, अच्छा. कारण मला काही पर्यायच नाही, करा किंवा मला हाच पर्याय, त्यामुळे मी राहणार असेल. आता तू ठरव आपलं बरोबर पुढं राहायचं की नाही राहायचं. बरोबर. तर त्यांनी पण विश्वास दिला आणि त्यामुळे पुढचा 2011 सीझनमध्ये आम्ही टिकून राहिलो. ओके. आणि म्हणजे बाकी लोक बंद झाले आणि मी परत उलट जोराने उडी घेतली उतरले आणि 2011च्या सीझनमध्ये बऱ्यापैकी मी तो लॉस कव्हर करायचा प्रयत्न केला. ओके. म्हणजे एका वर्षात आम्ही काही व्यवहारातूनच आहे ना, काही लॉस कव्हर केला, काही मग ते जमीन विकून त्यातून कव्हर केला, शेतीचं थोडं उत्पन्न अजून वाढायचा प्रयत्न केला, बँकेची मदत घेतली. म्हणजे सगळे जेवढे काही असेल नसेल मार्गाने, पण तो 1 वर्ष झालं नाही, त्याला अजून 1 वर्ष गेलं. म्हणजे 2 वर्षामध्ये तो खड्डा भरून गेलात. ओके. पण तो खड्डा भरला गेला. बरं. पण त्यातून जे झालं का आपण एवढे मोठे सगळे आव्हानं पेलू शकतो, तो आत्मविश्वास अजून तयार झाला. ओके. त्यामुळे सह्याद्रीसाठी तो एक असं बॅकग्राऊंड झालं का म्हणजे ठरवलं तर गोष्टी घडू शकतात. ओके. फक्त त्याला प्रामाणिक प्रयत्नशील, त्याचबरोबर नियोजन, त्याचबरोबर एक व्यवस्थित स्ट्रॅटेजीची गरज आहे. बरोबर. तर ती स्पष्टता आली. तर ते सह्याद्रीला त्यामुळे ते पुढच्या वाटचालीला तो प्रसंग खऱ्या अर्थाने म्हटलं तर तसं एक अर्थाने
फायद्याचं ठरलं. ओके. व्यवहारामध्ये शब्द पाळणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते का? साहजिक आहे ना, म्हणजे तेच खरं भांडवल आहे ना. भांडवल म्हणजे काय आहे? तर तुमची जी काय आहे क्रेडिबिलिटी, तुमची विश्वासार्हता, तेच तुमचं भांडवल आहे. बरोबर. आणि दिलेला शब्द माणूस पाळतो, म्हणजे माणूस म्हणण्यापेक्षा ती व्यवस्था, संस्था, तर तिची क्रेडिबिलिटी त्याप्रमाणे वाढते. ओके. म्हणजे तेवढ्या सगळ्या काळात म्हणजे आतापर्यंत माझ्या तुम्ही जेवढे काही एकूण 96 पासून तर आतापर्यंत मी जेवढं एक पथ्य पाळलं त्यातलं एक महत्त्वाचं होतं ना, काही झालं तरी ना, आपलं कोणाच्या बाबतीत जी काही आहे जबाबदारी त्याच्यापासून आपल्याला कोणी दूर गेलंच आहे ना, आपल्यावर कोणी असा प्रकारचा म्हणजे डाग ठेवू नयेत. म्हणजे मी लिओसिनचा प्रसंग तर 6.5 कोटीचा तर हा तो तर नंतर तुलनेने मोठा आकडा म्हणून लोकांना वाटत होतो मोठा, पण त्याच्या आधी मी जेव्हा खड्ड्यात होतो, जेव्हा मी त्या 96 ते 2004 तर त्या काळामध्ये मी कायम एवढाच विचार करायचो, दिवस बदलणार आहेत, बरं. अडचणी किती असेल पण दिवस बदलणार आहे. आता ओके. जेव्हा बदलतील ना तेव्हा उद्या कोणी आपल्याला म्हणायला नको, अरे आता हा तर काय असेल बडा कोणी माणूस आणि हे काय असेल, पण त्या काळामध्ये यांनी माझे 5 रुपये ठेवले, 10 रुपये ठेवलेत, ओके. छोटासुद्धा डाग नको. ओके. त्यामुळे मी काय तेव्हा माझं तो 2001 ते 2003चा सगळ्यात टफ काळ होता. बरं. तर तेव्हा मी खिशामध्ये एक कागद ठेवायचो हं. आणि सगळी देणी, सगळे जे काही असेल नसेल ना, म्हणजे बँकेची असेल, पतसंस्थेची असेल, खाजगी असेल आणि काय असेल ते, म्हणजे ते लाखापासून तर हजारापासून तर रुपयापर्यंत ओके. सगळी एका बाजूला माझी लिहिलेली, आणि दुसरीकडे हे मला वेळेत द्यायचं तर मला काय काय करता येईल तर कागदावर लिहिलं. असं त्याचा एक कागद प्लॅन. मी 3 वर्ष खिशात होतो माझ्या, कायम ठेवलेला. ओके. पण आता हे जेव्हा तुम्ही 2010ला ते जे शेतकऱ्यांना तुम्ही शब्द दिला, त्यांचा व्यवहार पूर्ण केला, ते शेतकरी आजही तुमच्यासोबत आहेत? साहजिक आहे ना, म्हणजे शेवटी सह्याद्री उभीच राहिली त्या प्रसंगातून. बरोबर. म्हणजे मुळात आता तुम्ही जर पाहिले कोणत्याच संस्थेमध्ये, हं. खास करून सहकारी संस्थेमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आहे? विश्वासच नाही लोकांमध्ये एकमेकांमध्ये. लोक एकमेक यायला तयार नाहीत, बरं. एकमेकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्या लिओसीचा प्रसंग काय झालं, ती विश्वास तयार होण्याची प्रक्रिया झाली. राईट. म्हणजे मी लिओसीनमुळे जेवढे होते 110 शेतकरी होते ते तेव्हा त्या वर्षी त्या द्राक्षाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो. फॉर्मल ग्रुप होता, असं काही त्याला काही असं काही कागदावर स्वरूप दिलेलं नव्हतं, बरं. पण ते एक विश्वासावर तयार झाले का नाही, अरे हा बोलतोय ना त्याप्रमाणे करतो पण, बरोबर. आणि जबाबदारीपासून लांब जात नाही. आता तेव्हा 110 विश्वासात- शेतकऱ्यांचं किती, आता 110 वरून तुम्ही आता किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहात? 26,000. आता 26,000 सह्याद्रीचं सगळे मिळून. तुमच्याकडे वेटिंग लिस्ट पण आहे मग, असं काय तुम्ही लवकर सभासद करून घेत नाही का सध्या आता? नाही, एक तर पहिली गोष्ट सह्याद्रीमध्ये 26,000 शेतकरी ते असे म्हणजे पूर्ण डायरेक्ट शेतकरी नाही आहेत. बरं. 726 शेतकरी जे आहेत ते डायरेक्ट आहेत, म्हणजे ते व्यक्तिगत सभासद आहेत. ओके. आता ते 2010-11 ते पासून तर 2016-17 पर्यंत असे आम्ही ते सभासदांना त्यांना शेअर होल्डर केलं, सभासद केलं. ओके. आणि ते करताना पूर्ण तपासून प्रत्येक जण, जसं मी माझी परीक्षा दिली तशी बऱ्यापैकी आम्ही इतरांच्या परीक्षा घेतल्या. ओके. वेगळ्या पद्धतीने घेतल्या, अशा काही सांगून नाही घेतल्या, पण ते घेतल्या तशा. ओके. आणि ते 726च्या आसपास एक हे झाल्यानंतर साधारण आम्ही ठरवलं की व्यक्तिगत सभासद नाही वाढवायचे. बरं. कारण आपल्याला काही म्हणजे 25-26 आणि किंवा उद्या 1 लाख झाले तर तो जो काही होतो एखाद्या कारखान्याचा गोंधळ वगैरे तो काही आपल्याला करायचा नाही. आणि कायद्याने ती तरतूद आहेत, तुम्ही सभासद व्यक्तिगत करू शकता तसे तुम्ही संस्थात्मक बी सभासद करू शकता. बरं. त्यामुळे आम्ही ते निर्णय घेतला की आता 726च्या वर ते शेतकरी जोडायचे आहेत, पण जोडताना त्यांना व्यक्तिगत सभासद म्हणून न करता त्यांना त्यांच्या संस्था करून प्रत्येक फार्मा प्रोड्युसर कंपनी एक साधारण 300-400 लोकांची 500 लोकांची करायची आणि तिला या सह्याद्रीचं शेअर होल्डर करायचं. ओके. म्हणजे ते सभासदही वाढतील, राईट, आणि त्याचबरोबर तुमचा वोटिंग राईट बी कंट्रोलमध्ये राहतील. बरोबर. मग आता तसे म्हणजे 726 आणि अधिक सध्या 64 शेतकरी उत्पादक कंपन्या सह्याद्रीच्या शेअर होल्डर आहेत, त्या पण सिलेक्टेड आहेत. म्हणजे असं नाही का जो आला त्याला तर ते सिलेक्टेड आहेत. ओके. म्हणजे 726 अधिक 64 असं वोटिंग राईट जे आहे ते साधारण 800च्या आत आहेत. बरोबर. पण सभासद झालेले आता प्रत्येक प्रोड्युसर कंपनीचे साधारण 400 असे ते 64 गुणिले 400 ते 126,000 आणि मुख्य सभासद. बरोबर. ते सभासद वाढत चाललेले आहेत. म्हणजे सभासद आता प्रोड्युसर कंपन्या जोडल्यामुळे वाढत चाललेले आहेत. सभासद मुख्य कंपनीज आहेत किंवा त्या आमच्या शेअर होल्डर कंपनीज आहेत, पण त्यांना जे काही फायदे आहेत सगळे आहेत ते सारखेच. ओके. फक्त वोटिंग राईटच्या बाबतीत थोडंसं त्याच्यामध्ये 2 लेअर केलेले आहेत. अच्छा. तुमचे 716 ती पॅरेंट कंपनी म्हणून तुम्ही ती ट्रीट करता आणि मग नाही म्हणजे 726 लोकांना डायरेक्ट म्हणजे त्यांना व्यक्तिगत पातळीवर शेअरचा आपल्या मताचा अधिकार आहे. ओके. आणि बाकीच्यांना प्रोड्युसर कंपन्यांचा हे जे स्ट्रक्चर आहे शेतकरी उत्पादक कंपनी हे आपल्या कोऑपरेटिव्ह ऍक्ट सारखंच आहे. बरोबर. मताच्या अर्थाने 1 पर्सन 1 वोट, एक व्यक्ती 1 मत किंवा एक संस्था 1 मत. त्यामुळे ते त्याच्यामध्ये जे आहेत जे उद्या आता 26,000 लोक जर एकत्र एकाच ठिकाणी डायरेक्ट शेअर होल्डर जर राहिले तर त्याचा कारखाना व्हायला वेळ नाही लागणार. ओके.
आता ते टाळलं गेलं. हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या या म्हणजे कायद्याचे जर पाहिलं तर तसे बरेच काही चांगले त्या अर्थाने सॉल्व्ह झाले आहे. तुमच्या. हां, बरोबर. चांगल्या तुमच्या आता गोष्टी आहेत. किती देशांमध्ये एकूण द्राक्ष एक्सपोर्ट होतात आणि कसा रिस्पॉन्स असतो त्याला? सह्याद्रीचं आता द्राक्ष तर युरोप मुख्य बाजारपेठ, बरं. युरोपमध्ये जवळजवळ प्रत्येक देशामध्ये जातात. हो. त्याचबरोबर गल्फ मार्केट, रशिया मार्केट, चायना, जवळजवळ आता एक साधारण 35 देशामध्ये द्राक्ष जातात. बरं. पण द्राक्ष आता फक्त सह्याद्रीचा मुख्य विषय नाही राहिलेला. बरं. सह्याद्रीचं आता तसं मुख्य जे काही द्राक्षाबरोबर इतर फळपिकं आहेत आणि त्या 8 पिकं आता सध्या सह्याद्रीची मुख्य पिकं म्हणून आहेत. बरं. आणि 8 पिकामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, त्याचबरोबर काजू आणि टोमॅटो, स्वीटकॉर्न. बरं. तर या सगळ्या 8 पिकांचं फ्रेश आणि प्रोसेसची यंत्रणा तयार झाली. त्यामुळे आता प्रोसेस फ्रूट अँड व्हेजिटेबल ती पण मोठा हे झालेला आहे, एक्सपोर्टचा एक मोठा भाग झालेला आहे. ओके. त्याच्या अंतर्गत इतर देश जे आहेत युरोपच्या बाहेरचे म्हणजे अमेरिका किंवा मग जपान, त्याचबरोबर मग बाकी इतर आता जे काही फार ईस्ट कंट्रीज तिकडे पण सह्याद्रीचं प्रोडक्ट जातात. ओके. द्राक्ष जात नाही किंवा बरं. जपानमध्ये द्राक्ष जात नाही, पण तिकडं आता हे जे आमचे जे आहेत प्रोसेस फ्रूट अँड व्हेजिटेबल ते जात आहेत. अमेरिकेमध्ये फ्रोझन फ्रूट व्हेजिटेबल जात आहेत, जपानमध्ये फ्रोझन व्हेजिटेबल जात आहेत. अच्छा. आणि इतर बाकी देशामध्ये तर सगळं फ्रेश प्रोसेस दोन्ही जात आहेत. तुम्ही किती देश फिरलेले आहात आणि काय तुम्हाला त्या देशांचं आणि भारताचं तुलना केली तर शेती क्षेत्रामधल्या काय तुम्हाला उणिवा जाणवतात किंवा आपली कोणती बाजू भक्कम वाटते? हे तसं आता म्हणजे सह्याद्रीच्या निमित्ताने जवळजवळ आता दोन्ही डेव्हलप कंट्री असेल किंवा अंडर डेव्हलप कंट्री असेल अशा सगळीकडेच फिरणं झालं. म्हणजे बरं. आता सगळ्या युरोप, अमेरिकेपासून तर जपान, चायनापासून तर खाली आफ्रिकेपासून, साऊथ आफ्रिकेपासून खाली तिकडे साऊथ अमेरिकन देश, बरं. जवळजवळ सगळ्या खंडामध्ये फिरणं झालं. अच्छा. आणि दोन्ही बाजूनी म्हणजे मार्केटच्या बाजूनी पण आणि दुसरीकडे प्रोडक्शनच्या बाजूनी अशा दोन्ही बाजूनी आमचं जाणं येणं फिरणं असेल किंवा अभ्यासाच्या निमित्ताने असेल ते सगळं चालू राहतात. हां. आता जे काही आहेत आता जर तुम्ही पाहिलं तर जेवढा विकसित देश म्हणून म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये युरोपचा भाग असेल, अमेरिका असेल, जपान असेल, तर ह्या सगळ्या देशामध्ये आता शेती जवळजवळ फार मोजके लोक करतात. 2%, 3%च लोक शेती करतात, सगळ्यांना कल्पना आहे. आणि आता जगामध्ये शेती जर कोणी असं मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून देश असेल, जसं भारत आहे तसे मग आफ्रिकन देश आहेत, साऊथ अमेरिकन देश आहेत आणि त्याचबरोबर मग आता एशियामधले काही देश आहेत, आपल्या आजूबाजूचे देश आहेत. आता ह्या सगळ्यांच्या तुलनेत जर विचार केला तर भारताला शेतीमध्ये ज्या संधी ऑब्वियसली आहेत मोठ्या प्रमाणात, तर त्या जिथे मनुष्यबळ जास्त लागतं अशा पिकांमध्ये आहेत. बरं. उदाहरणार्थ तर तुम्ही जसं आता जे फळपिकं आहेत तुम्ही मॅकनायझेशन काही प्रमाणात करू शकतात, पण सगळं नाही करू शकत. आणि ते जर फील्ड क्रॉप्स आहेत, जसं आता तुम्ही आता सोयाबीनची शेती आहे, तुम्ही जर ह्याच्यात गेले अमेरिकेत गेले तर एकच व्यक्ती 2000 एकरची शेती करतो. कारण बी पेरण्यापासून तर ते काही फवारणी खतं बितं देण्यापासून, पाणी देण्यापासून तर मग हार्वेस्टिंगपर्यंत सगळं मॅकनाइज झालेलं आहे, मोठे मोठे मशिनरीने. बरोबर. मग तिथं मनुष्यबळ लागत नाहीत. आणि तीच आपले सोयाबीनचे शेतकरी, त्या 2 एकरचा विदर्भाचा शेतकरी, तर त्याला पेरण्यापासून तर सगळं काय फवारणी करण्यापासून तर कापण्यापासून माणूस वापरायला लागतो. बरोबर. इथला माणूस जरी स्वस्त असेल पण शेवटी नंबर ऑफ पीपल म्हणजे ते काय लागतं, नंबर ऑफ मॅन्डेज असेल तर आपलं सोयाबीनचा खर्च जातो जास्त आणि त्याचा खर्च आहे उत्पादन खर्च कमी. ओके. त्यात प्लस मग तो GM सीड वापरतो, आपलं ते अलाउड नाही आहेत, म्हणजे ते सरकारचा अजून धोरणाचा विषय तो एक वेगळाच. त्यामुळे आपण त्या सोयाबीनमध्ये कॉम्पिटेटिव्हच नाही. बरोबर. म्हणजे अमेरिकन शेतकऱ्याला किंवा अर्जेंटाईन शेतकऱ्याला 2000 रुपये याने क्विंटलने सोयाबीन पिकवायला परवडतं. बरोबर. आणि त्याला मग 4000 भाव मिळाला तर त्याला डबल नफा मिळाला. बरोबर. आपलं सोयाबीनचं उत्पादनाचा खर्च 4000 रुपये खरी गोष्ट आहे. आणि ते 4000 भेटत नाहीत, तर उलटं मग ती सोयाबीनची शेती तोट्याची होते. बरोबर. पण त्याच्या आता जर तुम्ही दुसऱ्या पिकाची तुलना केली, आता द्राक्षाची तुलना केली, आता द्राक्षामध्ये समजा काही ऑपरेशन आहे, द्राक्षाचं हार्वेस्टिंग आहे किंवा द्राक्षाचं समजा तुम्हाला काही त्याचं थिनिंग करावं लागतं, काही ते ऑपरेशन असे का ते इथे भारतात असेल किंवा मग कॅलिफोर्नियात अमेरिकेत असेल किंवा स्पेनमध्ये असेल तर ते मॅन्युअलीच करावं लागतं, त्याला काही मशीन नाही अजून. बरोबर. मग तिथे इथला लेबर जो आहे कमी किमतीचा त्याचा फायदा होतो. बरोबर. मग इथे लेबर आपला जो 400 रुपयाचा आहे आणि तिकडचा जो आहे तो 4000चा किंवा काही देशामध्ये त्याचा अजून 6000चा, एका दिवसाला तेवढे पैसे द्यावे लागते, त्याला 10 पट मजूर द्यावं लागतं. म्हणजे तिकडचा उत्पादन खर्च त्याचा वाढतो. बरोबर. अमेरिकेमध्ये जर आता द्राक्ष पिकवायचे असतील तर तिथं कमीत कमी 60 रुपये किलोचा उत्पादनाचा खर्च आहे. ओके. तो जर तुम्ही स्पेनमध्ये गेला तर कमीत कमी 50 रुपये आहे. खाली जर ब्राझील किंवा मग आता तुम्ही पेरू, साऊथ आफ्रिका आपल्यासारखे डेव्हलपिंग कंट्री आहेत तिथं पण उत्पादन खर्च आपल्यापेक्षा जास्त जातो. मुख्य कारण लेबर आहेत, तिथे बी साधारण 35 ते 40 रुपये जातो. आपल्याकडे सरासरी 25 रुपये द्राक्षाचं उत्पादन खर्च आहे. बरोबर. आता हा जो फरक आहे
मग तिथं आपण मग जागतिक बाजारात कॉम्पिटिटिव्ह आहे. बरोबर. म्हणजे माझा उत्पादन खर्च जिथं कमी आहे, जिथं मी इतर कोणत्या देशातल्या उत्पादकापेक्षा मी कॉम्पिटिटिव्ह राहू शकतो आणि क्वालिटी पण देऊ शकतो, बरोबर. म्हणून मला संधी आहे. ओके. युरोपच्या बाजारात द्राक्षाला का संधी आहेत, किंवा मग आता जपानच्या बाजारामध्ये आपण समजा व्हेजिटेबल फ्रोझन व्हेजिटेबल पाठवत असो, हो. तर त्याला संधी काय आहेत, तर आपल्या कॉम्पिटिशनमध्ये जो देश आहेत हो. त्याच्यापेक्षा आपण एकतर किमतीच्या दृष्टीने मी हे झालो, प्रथम पर्याय झालो, बरोबर. आणि क्वालिटी वाईज बी ॲट पार झालो, तर बरोबर. संधी तयार होणार. ओके. तर तसे जे पिकं आहेत हो. तसे पिकं आपल्याला बघावं लागतील. आता ते Right. साहजिक आहेत तर तुम्हाला म्हणजे आपले जेवढे काही पारंपरिक आपले फील्ड क्रॉप्स आहेत, गहू, तांदूळ, किंवा मग तुमचा कापूस, सोयाबीन, डाळी, हां. ऊस, याच्यामध्ये बिलकुल संधी नाही. बरं. तुम्ही हां, ऊस हे हे- नाव घेतलेलं आहे, पण ऊसावर आपण जास्त फोकस केला महाराष्ट्रासारख्या राज्याने तरी. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, पहिला मुद्दा मी काय करतो, संधी घ्या, पारंपरिक तुम्हाला नाही, पिकं ओके. दिसणार नाही. हो. संधी कुठं दिसेल तुम्हाला, की एक तर horticulture. हां, म्हणजे सगळ्या फळपिकांमध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये बरोबर. दिसेल तुम्हाला, फ्रेश स्वरूपात, प्रोसेस स्वरूपात दिसेल तुम्हाला. नंतर जर दिसेल तर मेडिसिनल प्लांटमध्ये दिसेल तुम्हाला, दिसेल तर सेरिकल्चरमध्ये दिसेल, एनर्जी क्रॉप्समध्ये दिसेल, किंवा मग अजून काही असेल तुम्ही आता म्हणाल की आता आपण काही अलाइड ॲक्टिव्हिटी जसं फिशरीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत, अच्छा. किंवा गोटरीमध्ये मीट प्रोडक्शनमध्ये मोठी संधी आहेत, एक्सपोर्टलाही. हां, बरोबर. तर तिकडे लक्ष द्यायची गरज हा झाला भाग. बरोबर. आता महाराष्ट्रापुरतं तर आपण बघतोय, महाराष्ट्रात आता मुख्य क्रॉपिंग पॅटर्न जो आहे आपला, एकतर सोयाबीन, कापूस, आणि हे जवळजवळ महत्त्वाचे 2 पिकं बरोबर. खरीपातले, आणि ऊस एक जो आहे तो 12 महिन्याचं पीक म्हणून हो. त्याला सगळं आपण प्रोत्साहन दिलं गेलं. बरोबर. आता ऊस तुम्ही आपलं महाराष्ट्राची आणि ब्राझीलची तुलना करा, जे ऊस क्षेत्रातले लोक त्यांना पूर्ण कल्पना आहे का ब्राझील आपल्या तुलनेत कितीतरी कॉम्पिटेटिव्ह आहे. नैसर्गिकरित्या तिथे वातावरण आहे, जवळ 8-9 महिने पाऊस पडतो, म्हणजे ऊस शेतीला पाणी सुद्धा द्यायची गरज नाही, बरोबर. नैसर्गिक याच्यावर चालतात. आणि त्याचबरोबर मोठे क्षेत्र आहेत, सरासरी 2000-5000 एकरचे क्षेत्र आहेत, फॅक्टरी मोठ्या आहेत, 20,000 टनाची फॅक्टरी म्हणजे तिथं कॉमन आहेत, ओके. त्यामुळे त्यांचं उत्पादन खर्च आपल्यापेक्षा खूप कमी आहे. ओके. त्यामुळे बाजारामध्ये आपल्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली साखर ब्राझीलच्या तुलनेत ही कॉम्पिटेटिव्ह नाहीत. बरं. आणि पण आणि तुम्ही तरी आपण ते देतोय. मग हा ऊसावरचा आपला जो फोकस आहे तो कमी करण्याची गरज आहे का महाराष्ट्रापुरता, तुम्हाला काय वाटतं? 100% ना, साहजिक गोष्ट आहे. आता महाराष्ट्रात सगळ्यात मुख्य अडचण कसली आहे, पाण्याची. पाणी आहे. म्हणजे पाणी आपलं सगळ्यात म्हणजे मोठं दुखणं मानता येईल, कारण आपण एवढं 70-75 वर्ष झाले आहेत हो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तरी अजूनही आपण किती 20% शेतीला फक्त शाश्वत पाण्याची व्यवस्था केलेली आहे. 80% शेतीला आजही पाण्याची व्यवस्था नाही. कोरडवाहू शेती म्हणतो आपण. आता कोरडवाहू हा शब्द खरं म्हटलं तर आहे ना, आता एखादा म्हणजे तसं पाहिलं तर एखाद्याला त्याला गळ्याला फास लावण्यासारखा विषय आहे बरोबर. कोरडवाहू शेती करायला लावणं. म्हणजे ऑलरेडी शेती जुगार, आणि ती परत नंतर ती कोरडवाहू. निसर्गाच्या पाण्यावर याच्यावर तुम्ही सगळं याच्यावर तुमचं भरोसा कराल तर किती मोठा जुगार करतो आपण. बरोबर. खरं तर प्रत्येक शेतीला झाडाला पाणी लागतं ना, त्याला द्यावंच लागेल, ती व्यवस्था करावीच लागेल. बरोबर. त्याला असं निसर्गाच्या भरोसे सोडता येईल का? म्हणजे व्यवस्था प्रत्येकाला शाश्वत पाण्याची व्यवस्था करणं ही व्यवस्था आपल्या सरकारची म्हणजे सगळ्या व्यवस्थेची जबाबदारी आहे. बरोबर. मग काही लोकांना व्यवस्था केली तुम्ही, काहींना तसं नाही केली. आज महाराष्ट्रात जेवढं पाणी आहे, जेवढं काही धरणावर खर्च केला सगळा केला, तर त्यातलं जे टोटल पाण्यापैकी 60% पाणी हे ऊस हे पीक घेतात. आणि किती लोक ऊस पिकवतात, तर 4% लोक ऊस पिकवतात. धरणं बांधले कोणाच्या पैशातून? सर्व जनतेच्या. ते 4% लोकांच्या पैशातूनही बांधले ना, बरोबर. ते बांधले पुऱ्या जनतेच्या पैशातून आहे. बरोबर. मग त्याच्यावर सर्वांचाच अधिकार आहे, सर्वांनाच ते पाण्यावर ते पाणी मिळालं पाहिजे, बरोबर. हा मूलभूत अधिकार आहे. राईट. आता तो जर नसेल आणि तुम्ही फक्त ठराविकच वर्गाला त्याला ते पाणी वापरू देत असाल, आणि त्याच्यातून तुम्ही जे काही पीक तयार करतायत तर तो साहजिक एक अर्थाने मोठा म्हणजे ते विषमता मोठी तयार करतो आणि आपण मोठा अन्याय आहे. त्यामुळे तो तर साहजिक आहे, म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त संपत्ती तयार होईल अशा प्रकारच्या पिकाला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. साहजिक आहे ना, बरोबर. पाणी जर कमी आहे तर कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं होईल, अशीच पिकं आपण प्रोत्साहित दिली पाहिजे. बरोबर. म्हणजे आपला हिशोब कोणताही असेल, पर लिटर वॉटर हाऊ मच व्हॅल्यू वी आर क्रिएटिंग, किती जास्त संपत्ती आपण पर लिटर वाटून करतो. बरोबर. त्याचबरोबर जमीन बी आपल्याकडं मर्यादित आहे, बरोबर. सरासरी 3 एकर जमीन आपल्याकडं 90% लोकांकडे आहे. तर मग ते पर एकर आपण जास्तीत जास्त संपत्ती कशी तयार करतोय त्याचा बी आपल्याला विचार करावा लागेल. आपल्याला अमेरिकन किंवा अर्जेंटिना, ब्राझीलचं तिकडचं काही क्रॉपिंग पॅटर्न चालणार नाही. तिकडे ज्याला 1000 एकर सोयाबीन आहे शेती, हो. त्याला एकरी 10,000 जरी भेटले तरी त्याला 1 कोटीचं उत्पन्न झालं. बरोबर. ज्याचे 3च एकर आहे त्याला 10,000 मिळत असेल सोयाबीनमध्ये, त्याला 30,000चं उत्पन्न कसं भागायचं? मिनिमम खर्च आहे ना काहीतरी. त्यामुळे कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न काढणं ही आपली गरज झाली. त्यामुळे तशीच पिकं आपल्याला निवडावं लागतील. बरोबर. आणि भांडवल परत आता भांडवल हे तुटलेलं आहे सगळं, कोणाच्या खिशात भांडवल नाही.
त्यामुळे कमी भांडवलात जास्त उत्पन्न कसं निघेल ते बघावं लागेल. ओके. मग 3 अर्थाने आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न बघावं लागेल राईट. आणि तिन्हीमध्ये ऊस कुठंच बसत नाही. हे उघडं नागडं सत्य असूनही त्याच्यावर विचार का होत नाही? नाही आता खरं तर आता हा विषय आपल्याला थोडंसं याचा आहे, पण एक गंभीर विषय आहे सगळा. बरोबर. म्हणजे धोरणातला एक जो काय आहे तर हो. त्याला काय तुम्ही शब्द लाखवा शब्द वापरू शकता नाही तर काय असेल, पण ती आहे ती वस्तुती आहे. ओके. कारण आता हे साधं आहे ना, काही संपत्ती जी कोणती असेल नैसर्गिक संपत्ती हो. ही सर्वांच्या मालकीची आहे, सर्वांचा त्याच्यावर अधिकार आहे. बरोबर. त्यामुळे त्या अर्थाने सगळा आपले धोरणं असायला पाहिजेत. ओके. यात काही विषयच नाही. विशेष नाही. ओके. तुम्ही जेव्हा द्राक्षाच्या व्यतिरिक्त इतर याचा विचार करताय, तर त्यातलं द्राक्षा खालोखाल कोणतं आहे? म्हणजे डाळिंब आहे की कांदा आहे की नाही कसं नाही, आहे? तुम्ही जर पाहिलं ना सगळ्याच मी जेव्हा हॉर्टिकल्चर क्रॉप हा शब्द वापरला ना त्याच्यामध्ये एक पीक नाही. बरं. तुम्ही कोणत्याही प्रकारचं फळ कोणत्याही प्रकारचा भाजीपाला इकॉनॉमिक्सच्या भाषेत जर पाहिलं ते 3 क्रायटेरिया मी जे म्हटलं, कमीत कमी पाण्याचा वापर म्हणजे पर लिटर वॉटर व्हॅल्यू क्रिएशन, हो. पर रुपीज व्हॅल्यू क्रिएशन, पर एकर व्हॅल्यू क्रिएशन, तिन्ही तिन्ही. अर्थाने ना कोणतेही तुम्ही घ्या. हो. क्षमता जी आहे ना सगळ्याच कोणत्याही फळं भाजीपाला पिकामध्ये ही सरासरी जर पाहिलं ऊसाला 1 लाख लिटर पाणी एका एकराला एका दिवसाला लागतं. ओके. आणि तुम्ही कोणतेही फळं भाजीपाल्याचं पीक घेतलं तर सरासरी 15,000 लिटर पाणी एका एकराला एका दिवसाला लागतं. ओके. म्हणजे 1 एकर ऊस करताना तुम्ही इकडं कमीत कमी 6 ते 7 एकर आपले कोणतेही फळ भाजीपाला करू शकता. तुम्ही द्राक्ष घ्या, कांदा घ्या, टमाटे घ्या, नाहीतर अजून काही तुम्ही शेवगा घ्या किंवा अजून काही अजून एखादा कोणता संत्रा घ्या, काही घ्या. सगळ्यामध्ये सरासरी कोणा 10-15,000 लिटर पाणी लागतं. दुसरीकडं पर एकर उत्पन्न तयार करण्याची क्षमता तुम्ही ऊसामध्ये आता एवढं सगळं ऊसामध्ये आहे. वर्षानुवर्ष आपल्याकडं ऊस पिकवला जातोय. उत्तम शेतकरी आहेत, उत्पादकता चांगली काढतात, कारखाने एवढे आहे सगळे आहेत, म्हणजे भाव देतात सगळं. आपण काय असं सगळं चांगलं गुढ धरलं आणि एवढं सगळ्या चांगल्या अवस्थेमध्ये एखाद्या पर एकर ऊसाचं उत्पन्न किती निघतं असं कोणाला विचारलं तर किती उत्तर येतं? किती एकरी 40-50 टन येते? 100 टन धरला मी म्हणतो एखादं. 100 टन बा सगळं चांगलं उत्पादन करणार असेल शेतात आणि भाव देणार किती सरासरी सध्या म्हणतात 2,500 3,000 2,500 ते म्हणजे 2.5 लाख रुपये झाले. बरोबर. ते पीक निघालं आता किती 12 महिने 12 महिन्यात 14 नाही, 8 साली पीक झालं, 16 महिने झाले, बरोबर. म्हणजे 1.5 वर्ष झालं. मग ते 1 वर्ष डिवाइड केलं झालं किती ते 1.5 लाख रुपये. बरोबर. खर्च किती आहे सरासरी काढला तर कमीत कमी 60,000 ते 70,000 रुपये खर्च आहे, कमीत कमी. जास्त जातो याने. तर शिल्लक जर पाहिलं ना वर्षा शेवटी ना 60,000 ते 70,000 रुपये जास्तीत जास्त शिल्लक राहतात. आणि सरासरी महाराष्ट्रात कोणत्या ऊस शेतकऱ्याला विचारलं तर सांगेल किती शिल्लक राहिले तर 50,000 राहिले बा. 50,000च्या वरती एकरी राहत नाही एवढं पाणी वापरून. ओके. आणि ते जर तुम्ही आता एखाद्या फळपिकाचं तुम्ही बघा महाराष्ट्रात तुम्ही ॲग्रोवनला आता ॲग्रोवनचा तुम्ही कोणत्या बी पत्रकारांना विचारा, सक्सेस स्टोरी लिहिणारे करणारे, तिथं ते डाळिंबापासून तर सीताफळापासून तर शेवग्यापासून तर टमाट्यापासून तर कांद्यापासून सगळ्या बऱ्याच स्टोरी असतील. बरोबर. एकरी 2 लाख मिळाले, 5 लाख मिळाले हे तुम्हाला ऐकायला भेटलं असतं तर फक्त फळपिकात. सोयाबीनमध्ये कापसामध्ये तर कधीच नाही. राईट. पण ऊसामध्ये सुद्धा नाहीत. म्हणजे एकरी उत्पादन हे जे काय आहे ना तुम्ही म्हणजे शिल्लक उत्पादन म्हणण्यापेक्षा उत्पन्न. बरोबर. कारण उत्पन्न महत्वाचं आहे. खिशामध्ये काय जातं ते खिशामध्ये काय येतं ते. बरोबर. तर ते जर पाहिलं तर तुम्ही 2 लाख 5 लाख मिळाले असेल तर त्या ह्याच पिकामध्ये फक्त एवढंच आहे का ह्या पिकामध्ये जे मिळतं ते शाश्वत नाही आहे. खरी गोष्ट आहे. कधी मिळाले तर कधी बुडालेत, म्हणजे एकदा मिळाले तर 4दा बुडालेत. हा जुगारासारखं आहे. बरोबर. आणि ऊसामध्ये काय आहे की ऊसामध्ये शाश्वत आहे. 50,000 मिळतील पण ते शाश्वत मिळतात. ऊस लावला म्हणजे मिळणार. राईट. खात्री आहे त्याला ते. त्यामुळे शाश्वती कशामुळे आली तर ऊसाच्या भोवती सगळी व्यवस्था उभी राहिली. ऊस पिकवण्यापासून तर ऊसाची प्रक्रिया करून त्याचं साखर किंवा इथेनॉल किंवा कोजनरेशन करून पावर करण्यापर्यंत त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये भांडवली गुंतवणूक झाली. बरोबर. त्यातून ती पूर्ण व्यवस्थेला शाश्वती आली आणि म्हणून ते व्यक्तिगत शेतकरी पातळीची शाश्वती आली म्हणून तो ऊसाकडे जातो. राईट. ओके. प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही विचारलं ना, शेतकरी सोडा व्यक्तीला, त्याला उत्पन्न असं जुगारासारखं असं वर खाली जाणार पाहिजे का शाश्वत पाहिजे? शाश्वत पाहिजे ना. कमी असेल पण खात्री कमी असेल मला शाश्वत. पहिलं काय म्हणून शाश्वती बरोबर स्थिर पाहिजे. आता शाश्वती आल्यानंतर वाटतं का पगार जसा पगार मिळतो ना त्या माणसाला, पहिलं तर नोकरीच मिळत नाही म्हणून नोकरीसाठी प्रयत्न करतो. नोकरी मिळाला पगार कसा वाढेल बरोबर. तसं शेतीमध्ये सुद्धा आहे ना. पहिली शाश्वती आल्यानंतर परत उत्पन्न कसं वाढेल त्यानुसार क्रॉपचा विचार व्हायलाच ना. बरोबर. ऊसामध्ये तुम्हाला काही झालं तरी आहे ना, म्हणजे तुम्ही किती ठरवलं ना, तुम्ही 50,000चे 2 लाख 3 लाख 5 लाख आहे ना ऊस शेतीतून कधी शेतकऱ्याला आणून देऊ शकत नाही. कारण तुम्ही ग्लोबली कॉम्पिटिव्ह नाही, काहीच नाही त्या अर्थाने. बरोबर. मग क्षमता असेल तर कुठे ह्या पिकामध्ये आहेत या सगळ्या हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला शाश्वती त्याच्यावर आणावं लागेल. उत्पन्न तर क्षमता आहे ते. ओके. द्राक्षाचं आता सरासरी 2 लाख 3 लाख शिल्लक राहतात लोकांना. बरोबर. पण त्याचबरोबर जुगारासारखं जे आहेत निसर्गाच्या फटक्यापासून काही मार्केटचे फ्लक्च्युएशन, आता ते मार्ग जे काही आहेत असे फॅक्टर ते कंट्रोलमध्ये आणून स्थिर उत्पन्न कसं होईल. म्हणजे 2 लाख पण स्थिर मिळतं,
5 लाख पण स्थिर मिळत आहेत. ओके आता हे स्थिरता आणायची असेल तर पूर्ण इकोसिस्टम उभी राहिली पाहिजेत. ओके जी ऊसामध्ये राहिली ती इतर पिकांमध्ये पण आली ती पाहिजे. इतर पिकामध्ये राहिली पाहिजे. एक कांद्याचं आता मला ते एक उदाहरण झालं नाही. एक फक्त कांद्याचं उदाहरण तुम्हाला म्हणजे कारण आपण नाशिकमध्ये आहोत तर कांदा हा सगळा इथला आहे. मग कांद्याभोवती का अशी इकोसिस्टम उभी राहत नाही किंवा सगळ्याच पिकामध्ये तुम्ही ऊस सोडला ना, हो तर कोणत्याच पिकामध्ये नाही कोणत्याच पिकामध्ये तशी व्यवस्था नाही. आणि द्राक्षामध्ये आहे तुमच्यासारख्या संस्थांमुळे ती थोडीफार पण आता म्हणजे आम्ही काय असं काही नाही, आम्ही नाही लगेच म्हणणार का सगळं झालंय. बरं आम्ही प्रयत्न करतोय. पण त्या प्रयत्नात आता काही यश यायला लागलं असं म्हणू शकतात. पण सगळं एकदा आपण म्हणू का एकदम असं स्थिरसावर झालंय असं नाही. अजून एक 10 वर्ष आम्हाला त्यासाठी काम करावं लागतं. ओके पण माझा मुद्दा जो आहे ना का तुम्ही जर भांडवली गुंतवणुकीच्या नजरेने पाहिलं हो तसं आता ऊसामध्ये पाण्यासाठीची भांडवली गुंतवणूक जी झाली, हो म्हणजे पूर्ण राज्यात धरणं बांधले त्यातलं 60% ऊस पाणी असतं. तेव्हा थोडक्यात ती भांडवली गुंतवणूक जी झाली पाण्यामधली ती ऊस पिकं वापरत. बरोबर त्याचबरोबर उत्पादन पश्चात जी भांडवली गुंतवणूक आहे म्हणजे एखाद्या पिकाची पुढची व्यवस्था स्टोरेज प्रक्रियेपासून कशामध्ये जास्त भांडवली गुंतवणूक झाली? ऊस पिकामध्ये झाली राईट बरोबर सर्वात जास्त. म्हणजे एक कारखाना म्हणजे कमीत कमी आज 200 कोटीचा कारखाना असेल बरोबर आणि तो कारखाना अशी 200 कारखाने म्हणजे 40,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली ऊस ऊस पिकामध्ये. पिकामध्ये तुम्ही दुसऱ्या पिकात सांगा बरं कोणती भांडवली गुंतवणूक अशी एवढ्या मोठ्या उत्पादन पश्चात झाली पश्चात झाली राईट कोणत्या याच्यामध्ये? बरोबर कशातच नाही ती कापसामध्ये सूतगिरण्या वगैरे करायचा प्रयत्न झाला, काही झाला जिनिंग प्रेसिंग वगैरेचा, पण तो एकदम तुटपुंजा झाला. जो झाला तो नंतर काही मला थोडा इश्यू झाला नाही. दूध एक म्हणता येईल की दुधामध्ये झाली गुंतवणूक. आम्हाला एवढी मोठ्या दुधामध्ये काही एक म्हणता येईल ऊसाबरोबर नंतर दूध एक पीक आहे त्याच्यामध्ये प्रक्रियेच्या आणि पोस्ट सर्व्हिसमध्ये गुंतवणूक झाली आणि त्यामुळे त्याचा परिणाम दिसतो. आता गोकुळ झालं किंवा काही जे काही चांगले काही संघ उभे राहिले बरोबर किंवा काही खाजगी उभे राहिले तर ते त्या प्रकारची गुंतवणूक झाली. बरोबर इतर पिकांमध्ये तशा भांडवली गुंतवणूक झाल्याच नाहीत. ओके उत्पादनाच्या बाजूला झाल्यात. तुम्ही फळपिका लागवडीला आपल्याकडं ती ही आली कोरडवाहू फळबाग योजना, त्याच्यामध्ये 100% अनुदानापर्यंत पैसे दिले गेले, सरकारने दिले, ड्रीपसाठी दिले गेलेत. ती भांडवली गुंतवणूक कशासाठी झाली? उत्पादन करायला. पण उत्पादन तयार झाल्यानंतर ते जर खराब होत असेल त्याच्यासाठीचे काय पोस्ट सर्व्हिस साईडला काय गुंतवणूक? काहीच नाहीत. आम्ही मध्यंतरी एक आकडेवारी काढली होती. महाराष्ट्रात 1988 पासून तर आतापर्यंत फळबागामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये गुंतवणूक झाली तर किती झाली आणि कोणत्या कोणत्या टप्प्यावर झाले? ओके 29,000 कोटीची गुंतवणूक फळबागामध्ये उत्पादनासाठी झालेली आहे. मग ती सरकारच्या बाजूने काही ती झाली अनुदानाच्या स्वरूपात झाली आणि काही शेतकऱ्यांची गुंतवणूक 80% म्हणाली, सरकारची 20%. बरोबर पण ती अशी झालेली आहेत. कर्ज काढून लोकांनी बागा उभ्या केल्या वगैरे अशी 29,000 कोटीची गुंतवणूक झाली उत्पादन करायला. ओके पण उत्पादन केल्यानंतर त्याच्या पोस्ट सर्व्हिसमध्ये प्रक्रियेमध्ये याच्यात त्याची पुढची मार्केटची व्यवस्था उभी करण्यामध्ये किती गुंतवणूक झाली? तर सगळी मिळून फक्त 500 कोटी गुंतवणूक आहे. अरे वा फारच व्यस्त प्रमाण आणि त्याचं जे काही झालेलं आहे म्हणजे इम्बॅलन्स, त्यामुळे मग कांद्याचा भाव पडल्यानंतर करायचा काय हा प्रश्न तयार होतो किंवा टमाट्याचे भाव पडल्यानंतर काय होतं आणि किंवा मग द्राक्षाचं तुम्ही संत्र्यापासून तर ज्या पिकाचं नाव घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं वर्षभरातला एक काळ असा असतो का जेव्हा भाव कुठल्या कुठं पोचले जातात. 200 रुपये किलो टोमॅटो झालेले आपण पाहिले. बरोबर जेव्हा 200 रुपये टोमॅटो झाले तर काही शेतकऱ्यांना 25 लाख रुपये एकरी बी झाले. बरोबर पण त्याचबरोबर नंतर 2 महिन्यानंतर 2 रुपये पण टमाटे झालेले ते आपण पाहिलेलं. बरोबर बरोबर किंवा मग तेच तुम्ही संत्र्यात बघितलं तर संत्र्याची एक तेजी झालेली आणि लगेच मंदी झालेली. राईट द्राक्षात तुम्ही बघाल जानेवारीचा रेट जातो 100 रुपये किलोला आणि तो फेब्रुवारी मार्चला येतो 30 रुपयाला. राईट आता हे जे फ्लक्च्युएशन जे होतात हे होतात याचं कारण डिमांड सप्लायचा गणित आहे. रेशिओ मग डिमांड सप्लायचं जर बॅलन्स करायचं आहे तर मध्ये त्याची गुंतवणूक जी व्हायला पाहिजे पोस्ट सर्व्हिस साईडला ती गुंतवणूक झाली नाही. ओके जी ऊसामध्ये झालीत ऊस नुसता लावलात बरोबर पण समजा कारखाना नाही काय होईल? तुम्ही घरी स्वतः ऊस काय करू शकता मूळ बनवाल आणि काही करायला होईल का? शक्य आहे का? नाही शक्यच नाही ते व्यावहारिक नाही आपल्याला माहिती आहे. त्या पुढच्या ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या ना ओके त्याच्या संघटित पद्धतीने ते सहकार्याच्या माध्यमातून पहिल्या उभ्या राहिल्या. बरोबर महाराष्ट्रातलं जे काही पहिला टप्पा पाहिला हो सहकार चळवळ जी उभी राहिली कृषी औद्योगिक धोरणाचा भाग म्हणून उभी राहिली. बरोबर यशवंतराव चव्हाण साहेबांचं ते स्पष्ट धोरण होतं बरोबर बरोबर की ग्रामीण भागामध्ये कृषी औद्योगिक तसं व्यवस्था उभी राहिली पाहिजे. ते प्रत्येक पिकामध्ये ती त्या पिकाचं इंडस्ट्रियल स्वरूपात कसं त्याचं नंतर स्वरूप तयार होईल बरोबर म्हणून साखर कारखाने उभे राहिले, म्हणून सूतगिरण्या उभ्या राहिल्या, म्हणून मग दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिलं गेलं. ओके तर हा सगळा समजणारा भाग आहे. बरोबर तो इतर पिकामध्ये तो इम्प्लिमेंट झाला नाही, तो अर्धवट राहिला. ओके आणि त्याच्यामुळे चवळ असा गुंता तयार झाला. म्हणजे ती इकडे संधी आहेत पण संधीचं रूपांतर आपल्याला काही याच्यात चांगलं आहे अशा शाश्वत व्यवस्था करता येत नाही. बरोबर दुसरीकडे एक काही शाश्वत व्यवस्था उभी केली ऊसासारखे बरोबर पण मग ती तेवढी आपल्याला अपेक्षित असलेलं तेवढं उत्पन्न देणार नाही आहेत. राईट खरी 3 एकरच ऊस एखाद्या शेतकऱ्या 3 एकर शेती आहे सगळं ऊस लावला बरोबर किती उत्पन्न आहे सांगा? 1.5 लाख रुपये मिळतील. बरोबर 1.5 लाख रुपये वर्षाला खरी गोष्ट म्हणजे महिन्याला किती झाले? 12,000 रुपये. काहीच नाही त्या अर्थानं 12,000 रुपये महिन्याला एका फॅमिली मिळत असतील त्याच्यामध्ये कोणाला आनंद आहेत?
म्हणजे पाणी आहे, सगळं उत्तम, सगळं लावलेलं ऊस आहे, पण तरी मला अपेक्षित उत्पन्न आहेत. बरोबर. मिनिमम खर्च कोणत्या फॅमिलीत काढायला गेलं तर कमीत कमी आता 20,000 रुपये महिन्याला, कमीत कमी खर्च 20-25,000 रुपये आहे ना. 100% अगदी बरोबर. मग तेवढं उत्पन्न, एवढं पाणी आणि एवढं सगळं व्यवस्था करून येत, मग तरी कशाला करतो माणूस. राईट, खरी गोष्ट आहे. सह्याद्रीमध्ये जेव्हा तुम्ही द्राक्ष सोडून इतर पिकांकडे किंवा इतर याच्याकडे वळाला, तर माझा प्रश्न तो होता की आता फोकस तुम्ही कशावरती करता, म्हणजे द्राक्ष आता आम्ही आमच्याकडे सह्याद्रीमध्ये एक सुरुवातीपासून स्पष्टता राहिले की भारतामधलं सगळ्यात चांगलं यशस्वी ग्रामीण भागातलं मॉडेल तर कोणतं. बरं. तर अमूल हे सर्वांना माहिती असलेलं मॉडेल आहे का, जे दुधामध्ये गुजरातमध्ये किंवा नंतर इतर राज्यामध्ये सुद्धा ते वेगवेगळ्या नावाने पसरलात. बरं. पण दूध शेतकरी, छोटे शेतकरी असतानाही ते 1 लिटर किंवा 10 लिटर दूध उत्पादन करणारे बी तो पुऱ्या एका मोठ्या व्यवस्थेचा भाग झाल्यामुळे आणि ती व्यवस्था पूर्ण व्यावसायिकतेने चालल्यामुळे एका ब्रँडमध्ये ती सगळी व्यवस्था उभी राहिल्यामुळे तिचे जे काही झालं ते आज अमूलचे सुरुवाती सगळ्यांना माहिती आहेत. बरोबर. आज अमूल गुजरातमध्ये जर तुम्ही गेले किंवा अमूलचा जो कोणी उत्पादक हे आहेत त्याला अमूलला दूध घालणारा, त्याला आणि इतर दूध उत्पादक शेतकऱ्याला भावामध्ये कमीत कमी 20-25% फरक आहे. ओके. आजच्या मिनिटात सांगतो मी तुम्हाला. ओके. आणि तो तर कायमस्वरूपी राहिलेला असेल. बाकी इतर व्यवस्थांचा विचार केला तर अमूलने खऱ्या अर्थाने म्हणजे कसं ग्रामीण भागात छोटे उत्पादक असताना बी आपण कशा पद्धतीने व्यवस्था उभी करावीत त्याचं मॉडेल केलं सांगतो. आता तेच मॉडेल खरं तर प्रत्येक पिकामध्ये रिप्लिकेट व्हायला पाहिजे, प्रत्येक भागात व्हायला पाहिजे. सिंपल आहे. तर सह्याद्रीमध्ये आम्ही तोच दृष्टिकोन घेतलेला आहे. फक्त आता काय का आता उत्पादन दुधाच्या ऐवजी द्राक्ष आलं एवढंच आहे ना. आता दुधाचे प्रश्न आणि द्राक्षाचे वेगळे आहेत. बरोबर. दुधाची व्यवस्था उभी करण्याचे स्वरूप वेगळं असेल, द्राक्ष उभी करण्याचं स्वरूप वेगळं असेल. आता जेव्हा तुम्ही दुधाच्या तुलनेत द्राक्षाचं किंवा फळपिकांची तुलना करता ना, तर हे जरा जास्त अवघड दुखणं आहे. म्हणजे द्राक्षाचं जास्त अवघड आहे. हा, द्राक्षामध्ये सगळ्या फळपिकांचं भाजीपालायचं. ओके. कारण तुम्ही जर पाहिजे खरं कारण काय, नाशवंत दोन्ही आहेत. दूध पण नाशवंत आहे तर फळ भाजीपाला बी नाशवंत आहेत. पण दूध जे आहे ना हे वर्षभर उपलब्ध असलेलं उत्पादन आहे. बरोबर. आणि त्यावर डिमांड आहे वर्षभर आहेत. त्यामुळे त्याची व्यवस्था उभी करताना जी भांडवली गुंतवणूक होते ना, तर तिचं आउटपुट काढायला तुलनेने जास्त कार्यक्षम आहे. ओके. आणि तेच फळं भाजीपाला तुम्ही जर व्यवस्था उभी करायला गेले तर ती व्यवस्था कार्यक्षम करणं खूप चॅलेंजिंग आहे. बरोबर. समजा आता कांदा आहे, आता कांद्याचा भाव पडलेला आहे, कोणी म्हणा अरे मग याची प्रक्रिया करायला पाहिजे, कांद्याची तुम्ही पावडर करा, हे करा. आता ते करायला ठीक आहे, केली, एखादी यंत्रणा लावली, ती जी यंत्रणा लावली ती किती दिवस चालेल, फार झालं तर 2 महिने चालेल. बरोबर. आणि नंतर ती यंत्रणा समजा बंद आहेत 10 महिने, कारण नंतर भाव वाढले तर कोण कशाला पावडर कशाला करायची, म्हणजे फ्रेश विकून टाका. आता ते तेवढं जी गुंतवणूक केली ती 2 महिने वापरली, उरलेली नाही वापरली, ती कर्जा खालीच बुडणार. बरोबर. बऱ्याच तुम्ही बघितलं जेवढं फळं भाजीपाल्यामध्ये जेवढ्या प्रक्रियेच्या यंत्रणा झाल्यात त्या बऱ्याचशा डब्यात गेलेल्या आहे. म्हणजे कोकणात गेले तुम्ही आंब्याच्यासाठी केलेल्या यंत्रणा अडचणीत आहेत, किंवा मग तुम्ही द्राक्षाचे पॅक हाऊस ते अडचणीत आहेत. ते जवळ तुम्ही संत्र्याच्या तिकडे गेले तर त्याच्यासाठी जेवढं काही केलेले प्रक्रियेच्या ती यंत्रणा अडचणीत आहेत. असे सगळ्यांचं दिसेल, कारण तो एक साधं वर्षभर चालू शकत नाही. ते सीजनल आहे. बरोबर. बरोबर. असा सीजनल जे आहे ना हे फळ पिकामध्ये, म्हणजे नाशवंत आहे, सीजनल आहे. हा गुंता आहे ना, हा थोडक्यात डबल गुंता आहे. ओके. आता तो जर सोडायचा तर काय, सह्याद्रीने त्याच्यावर काम केलं. म्हणजे आता द्राक्ष पण सुरुवात झाली. मला हे पहिला पण स्पष्टता होती, कारण आपल्याला हे जे आहे जे डबल चॅलेंज आहे, बरोबर, आणि ते करायचं असेल तर आपल्याला एका पिकाची यंत्रणा ऐवजी ना आपल्याला 4 ते 5 हॉर्टिकल्चर क्रॉपची, वेगवेगळ्या सीझनच्या क्रॉपची यंत्रणा एकत्र करायला पाहिजे. आणि ते दोन्ही अर्थाने, समजा मी उत्पादक शेतकरी आहे, माझ्याकडे 3 एकर क्षेत्र आहे, मी पूर्ण 100% एका पिकाखाली ठेवणार असेल तर ती पण रिस्क आहे ना. 100% द्राक्षाखाली आहेत आणि ते द्राक्षाच्या भोवती मग सगळ्या रिस्क मी एकत्र घेतो. बरोबर. पण त्याच्यावर द्राक्षाबरोबर टोमॅटो जोडलेला असेल, 2 एकर द्राक्ष आहेत, 1 एकर टोमॅटो आहेत, तर 2 सीझनमध्ये येतात, ते माझे सीझनल रिस्क डिवाइड झाले. राईट. बरोबर. कारण हवामान माझ्या काही हातात नाही ना. खरी गोष्ट आहे. द्राक्ष तयार झाले फेब्रुवारी, तर नेमका पाऊस आला तर सगळं क्षेत्र जाईल. बरोबर. त्याच्याऐवजी मग टोमॅटो जर निम्मा असेल तर माझं मी ऑगस्ट सप्टेंबरला येतो. बरोबर. तर ती रिस्क डिवाइड झाली. पिकाचे म्हणजे थोडक्यात हे शेतामध्ये रिस्क डिवाइड करायला 2 किंवा डायव्हर्सिफिकेशन आपण त्याला म्हणतो तशा पद्धतीने. म्हणजे रिस्क डिवाइड करायला. बरोबर. एकदम 10 पिकं नाही, एकच्या ऐवजी 2 किंवा 3. बरोबर. आता हे झालं शेतामध्ये. तसंच परत प्रक्रियेच्या पातळीवर काय झालं, एकच यंत्रणा मल्टिपल वेनी वापरली जातं. बरोबर. थोड्याफार काही दुरुस्त्या करून किंवा थोडंफार काही ॲडिशन करून, मग तिचा वापर इफिशियंट झाला. ओके. तर हे इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर इकोसिस्टम हे अप्रोच झाला. ओके. त्यातून मग आता हे सध्याचे सगळे 8 पिकं. आता काय आम्ही पहिलंच होतं नाशिकपुरतं फोकस होता. मग नाशिकपुरतं आपल्या इथल्या वातावरणामध्ये द्राक्षाबरोबर अजून कोणते टोमॅटो किंवा मग डाळिंब हे पहिलं फोकस होतं. बरं. त्यानंतर आता मग हे बाकी इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या आता इतर भागाचा विचार करून मग हे उरलेल्या पिकांची यंत्रणाशी जोडायचं काम चाललंय. तुम्ही फक्त नाशिकच फोकस ठेवलं की पुढे तुमचा काय प्लॅन आहे? नाही, पहिला टप्पा नाशिकचा होता साहजिक. आता जिथं जन्माला आलो तर जिथं आपला आता
सगळा बेस आहे तर तिथंच लक्ष देता येते. बरं. आणि एक धड नाही तर तुम्ही 17-60 गोष्टी करणं ते बरोबर नाही. खरी गोष्ट. त्यामुळे आमचा टप्पा होता का पहिले कमीत कमी ना 10 वर्षांना आपण हाय ते नीट स्थिर करणं, उभं करणं. बरं. त्यामुळे पहिलं फक्त नाशिक पुरतं इथंच एवढं आहे, ते बी आमच्या मोजक्या एवढ्या भागामध्येच, एवढ्या 4 तालुक्यातल्या काही जेवढा द्राक्षाचा आमचा मुख्य भाग आहेत. आणि त्याचबरोबर 220 गावामध्ये आता सह्याद्री सभासद आहेत 4 तालुक्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर तेवढा ते द्राक्षावर टोमॅटो स्थिर करायचं काम पहिला टप्पा होता. ओके. त्याला जोडून डाळिंब आणि काही आंब्याची अशी जोड दिलेली होती. बरं. आणि दुसरा टप्पा जो आहे आता मग आता महाराष्ट्रात इतर पिकं मग आम्ही संत्रा पण ॲड केला, किंवा आता मग इकडे कॅशू असेल ओके. आणि इतर आता भाजीपाल्याची इतर पिकं असं जोडा दिवशी चाललंय. पण ही युनिट असंच त्या ठिकाणी त्या भागात तुम्हाला उभं राहायचं की ते तुम्ही सगळीकडे इथे थोडंसं ते रचना थोडी बदलू शकते. जसं आता नांदेडला तिथे आता संत्र्याचं एक यंत्रणा म्हणजे ती ऑलरेडी उभी असली यंत्रणा आम्ही ताब्यात घेतली. बरं. पण मग तिथं जे आहे त्याची संत्र्याच्या भोवती संत्रा, मोसंबी, लिंबू बरं. हे सगळं लिंबू वर्गाची त्याची व्यवस्था. आणि त्याच्या भोवती मग अजून आता तिथं आम्ही काही हळद आणि इतर जे काही आहेत म्हणजे त्याला मिरची असेल, आंतरपीक असेल, तर त्याची व्यवस्था उभी करायचं आता तिथं सगळी सुरुवात केलेली आहे. नांदेडमध्ये तुमचा दुसरा टप्पा असेल असं म्हणता येईल. सुरुवात झालेली नांदेडमध्ये आता 2 वर्ष झाले तिथं सुरुवात होऊन सह्याद्रीची. ओके. तर आता हे असं म्हणजे याच्यामागे जे आहे ते पिकालाही समजून घेणं, त्या भागाला पहिले, कारण काय प्रत्येक भागाची म्हणून आहे ना स्वतंत्र ओळख आहेत. राईट. निसर्गाने काय केलं का त्यांनी डिवाइड करून टाकले प्रत्येक याला, म्हणजे काही ज्या परिसराला वेगवेगळ्या काही याच्यानुसार म्हणजे स्वभावानुसार जमीन वेगळी आहेत, पाणी वेगळं आहेत, हवामान वेगळं आहे. बरोबर. आपल्याला त्यानुसार आपल्याला जुळून घ्यावं लागेल, त्यानुसार पिकावर चालावं लागेल. खरी गोष्ट आहे. मग ते जे काही पिकं असतील त्याचबरोबर जागतिक बाजारामध्ये स्पर्धा करायची. बरोबर. त्यामुळे दोन्हींचा विचार बॅलन्स करून आपली स्वतःची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. राईट. बरोबर. तुमचा आणि टाटाचा काय संबंध आला होता आणि त्याचं काम कसं पुढे सुरू आहे? आम्ही आता सह्याद्रीमध्ये 2011ला जेव्हा सुरुवात केली तर त्या टप्प्यामध्ये सगळ्याच प्रकारचे आव्हानं होते. म्हणजे भांडवलाचं होतं, त्याचबरोबर नंतर मग इन्फ्रास्ट्रक्चरचं होतं, नंतर ते मार्केटचं तर होतंच, मार्केट जो तयार करण्याचा विषय होता. आणि चौथं होतं का हे चांगल्या प्रकारचं मॅनपॉवर, बरं, स्किल मॅनपॉवर आणि त्याचबरोबर क्वालिटी मॅनपॉवर ही पण संस्थेची गरज राहते. बरं. तर ती जे काही सह्याद्री जेव्हा सुरुवात झाली, आता इथं आपण बसलो, इथं 2014ला 14ला काम चालू झालं या जागेमध्ये डेव्हलपमेंटचं. अच्छा. आणि तेव्हा आम्ही काही 14-15ला काय हार्डली 20 लोक होतो इथं काम करत होतो तेव्हा. आणि पण ते वाढणार आहे संख्या इथं दिसत होतं. आणि जे तयार होणार आहे नवीन जॉब, तर ते जॉब तयार करायला आपल्याच लोकांना, इथल्याच आजूबाजूच्या परिसरातल्या आणि आपल्याच शेतकऱ्यांच्या मुलांना ते जॉब मिळालं तर उत्तम आहे. पण त्यासाठी मग त्यांना जे पाहिजे ते स्किल पाहिजेत, मग ते स्किल देण्याची जी व्यवस्था आहे ती तयार करायचं हा पण एक गरज तयार झाली. म्हणून आम्ही ते इथं स्किल डेव्हलपमेंट सेंटर करण्याचा निर्णय 2018ला घेतला. पण त्याच्यात काही आमची एक्सपर्टाईज नव्हती. मग तेव्हा टाटा स्ट्राईव्ह ही टाटा ट्रस्टच्या अंतर्गत जी काम करणारी संस्था आहे टाटा ग्रुपची, जी स्किल डेव्हलपमेंटच काम करते, ट्रेनिंग देण्यावर काम करते. मग ती पूर्णपणे तशी स्वयंसेवी वृत्तीने काम करते, ते काही व्यावसायिक उद्देशाने चालत नाही. तर तिची मदत मग आम्ही घेतली. मग ते दोन्ही टाटा स्ट्राईव्ह आणि सह्याद्री असं ते दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ट्रेनिंग सेंटर सह्याद्रीमध्ये 2018 चालू झालं. आणि ते सेंटर उत्तम पद्धतीने सर्व ते आता काम करत आहेत. त्याच्या मदतीने जे झालं, ट्रेनिंग देण्याचं काम झालं, नवीन मॅनपॉवर तयार करायचं काम झालं. आणि ते सह्याद्रीला तर उपयोगी झालंच, कारण सह्याद्रीमध्ये आता जवळजवळ सगळे मिळून 6,500 लोक काम करतात, हंगामी आणि वर्षभर काम करणारे. त्यातले जवळजवळ जर पाहिलं तर एक साधारण 2-2.5 हजार लोक जे आहे ना, ते सगळ्या परिसरातले त्यांना जॉब तयार झाले, ते ट्रेनिंग इथं झाल्यामुळे. दुसरं नंतर आता नवीन FPC ज्या तयार होतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम या सेंटरच्या माध्यमातून होतं आहे. जवळ आम्ही आता 20 राज्यामधल्या वेगवेगळ्या FPCच्या त्यांच्या जे काही संचालक असतील आणि त्याचबरोबर काही गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या नाबार्ड बँकर्स असतील त्यांचे ऑफिसर, अशांना इथं ट्रेनिंग द्यायचं काम ते सेंटर करते. तो मोठा उपक्रम एक टाटांच्या मदतीने झाला आहे. दुसरं एक नाशिकमध्ये इनोव्हेशन सेंटर TCS फाउंडेशनने, टाटा ग्रुपची जी सगळ्यात मोठी कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तर त्यांची ती ॲक्टिव्हिटी, फाउंडेशनची ॲक्टिव्हिटी नाशिकमध्ये 2016ला सुरुवात झाली होती. स्टार्टअपला, ॲग्री स्टार्टअप्सला त्यांना इन्क्युबेट करायला, ॲग्री स्टार्टअप म्हणण्यापेक्षा सगळ्या सोशल सेक्टरमध्ये सगळ्या स्टार्टअपला, तर तिथे सह्याद्री त्याचा भाग झाले. आणि ते सेंटर चांगल्या प्रकारे मागच्या 8 वर्ष काम करत राहिलेलं आहे. आणि आता ते त्यांनी निर्णय घेतला का ते सह्याद्रीच्या कॅम्पसमध्ये शिफ्ट करायचं. त्यामुळे आता ते डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर जे TCS फाउंडेशनचं त्यांचा तो इनिशिएटिव्ह होता, ते आता सह्याद्री कॅम्पसमध्ये शिफ्ट झाले आहेत. आणि मग त्याच्यात ते TCS फाउंडेशनच्या टाटा टीमच्या मदतीने त्यांचे जे क्वालिटी स्टाफ आहेत, लोक आहेत, ते इथं काम करत आहेत. आणि असं जॉईंटली जे काय आहे ते इनोव्हेशन स्टार्टअपला त्यांना इन्क्युबेट करणं, तो एक भाग.
म्हणजे आता थोडक्यात ही टेक्नॉलॉजीचा वापर ॲग्रिकल्चरमध्ये कसा मोठ्या प्रमाणात होईल, बरं. त्यासाठी त्या क्वालिटीचे लोक कसे ॲग्रिकल्चरमध्ये येतील, ओके. नवीन कसे तयार होतील. तर ह्या फ्रंटवर सध्या टाटांबरोबर बरंच काम टाटा ग्रुपच्या वेगळ्या संस्थांबरोबर सह्याद्रीचं चाललेलं आहे. टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन देखील या कॅम्पसला भेट देऊन हो, गेले होते. मागच्या वर्षी ते इथे सह्याद्रीच्या कॅम्पसला दिवसभर होते आणि बरं. त्यांच्या स्वतःला खरं तर म्हणजे व्यक्तिगत पातळीवर पण त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये खूप इंटरेस्ट आहेत. कारण बरं. त्यांचं जर पार्श्वभूमी पाहिलं हं. तर ते एक शेतकरीचा मुलगा आहेत बरं. आणि तामिळनाडूतल्या एक छोट्या म्हणजे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. बरं. आणि त्यामुळं ते आता जरी टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत हो. आणि मोठमोठ्या सगळ्या कंपनी ते टाटांचे चालवतात, हो. पण जे एक म्हणतो ना म्हणजे मूळ जे काही नाळ असेल नाळ, वडील ओके, माझं, त्यामुळे त्याचे- त्याच्याविषयी हां. ओढ असेल. बरं. त्यामुळे त्यांना ते शेतीमध्ये आता टाटा ग्रुपचं काम शेतीमध्ये खूप तुलनेने कमी आहे, बरं. पण त्यांना ते नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये काही करण्याची इच्छा आहेत. त्यामुळे त्या अर्थाने ते मागच्या वर्षी सह्याद्रीत आले होते. त्यांनी आता मागच्या 3-4 वर्षामध्ये इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कमिटी जी राज्य सरकारने स्थापन केली होती, त्याच्या निमित्ताने आमच्या जेव्हा जेव्हा भेटी झाल्या, चर्चा झाल्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी ॲग्रिकल्चरचं काय करता येईल बरं. तर त्याच्याविषयी बऱ्याच त्यांची उत्सुकता दिसून आले. ओके. ते इथं भेट पण झालेत बरं. आणि बरंच म्हणजे बऱ्यापैकी काही गोष्टी चाललेल्या आहेत ओके. तांत्रिक अर्थाने आणि एक पूर्ण एक व्यावसायिक अर्थाने. शेतीमध्ये कसे काही गोष्टी घडवून आणता येतील, बरं. त्यासाठी काय करावं लागेल, तर ओके. याच्यावर काही चांगल्या प्रकारे सिरियस चालू आहे, चर्चा चालू आहेत. तुम्ही द्राक्षांच्या नवीन जाती पण आणताय, त्याच्यावर तुम्ही काम करताय, तर ते कायच कामाचं स्वरूप आहे आणि आता त्याची जर गरज पाहिलं काय आहे? प्रत्येक पिकामध्ये आपला जो काय आता वेगळं जे आव्हान आहे, हो. मग जसं आता क्लायमेट हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, बरं. मार्केट हा सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि ह्या सगळ्यांना जर आता आपल्याला पूर्ण उरायचं असेल तर आपल्याला इनोव्हेशनवर काम करावं लागेल, बरं. त्याचं नवीन सगळे संशोधनावर काम करावं लागेल. बरं. आता ते जे काय आहे द्राक्षाचं पुरतं जर म्हटलं तर हो. आम्ही ज्या पारंपरिक व्हरायटी आता वापरतोय बरं. मागच्या जवळजवळ 60-70 वर्षापासून, हो. थॉम्सन असेल, क्रिम्सन असेल, फ्लेम असेल किंवा ब्लॅक शेरा सीडलेस असतील, बरं. तर ह्या जाती आता नवीन वातावरणामध्ये त्यांना मर्यादा आलेल्या आहेत. बरं. एकतर म्हणजे उत्पादनाच्या बाजूने उत्पादनात घटत चाललेली आहेत, ओके. खर्च वाढत चाललेले आहेत. एवढं करून नंतर जो माल पिकवला त्याला ग्राहक तेवढी पसंती देत नाही आहेत. बरं. आणि याचं कारण काय की ग्राहकाला आता नवीन जातींचा पर्याय तयार व्हावा लागला. बरं. जगभर इतर देशातल्या शेतकऱ्यांनी ओके. त्यांनी संशोधन करायला 30-40 वर्षापूर्वी सुरुवात केली. त्यांनी तिथल्या सरकारी व्यवस्थेवर अवलंबून राहायच्या ऐवजी बऱ्याच जणांनी खाजगीमध्ये पुढाकार घेतला बरं. आणि त्यांनी त्या नवीन व्हरायटी डेव्हलपमेंटचे एक पूर्णपणे शास्त्रीय आणि चांगला एक व्यावसायिक अशा प्रकारचे ब्रीडिंगचे प्रोग्राम हाती घेतले. बरं. त्याला जे यश आलं ओके. त्याच्यामुळे ते लोक आता पुढे आहेत. बरं. तर ते सह्याद्रीमध्ये मग आम्ही हा विचार मागच्या 10 वर्षापासून करायला सुरुवात केली का बरं. संशोधन आपल्याला करावं लागेल, बरं. आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करावं लागेल. ओके. पण त्यासाठी आपण आज लगेच तयार नाही आहेत, बरं. तेवढी तयारी आपली नाही आहे. पण तोपर्यंत आपण जगभरातलं जे काही उत्तम जे आहेत जे बरं. संशोधन झालेलं आहे ओके. ते तर भारतात आणू शकतो. आणि ते जर ते आपल्याकडे त्याच प्रकारच्या व्हरायटी आल्या, जाती आल्या, बरं. तर मग आपण जागतिक बाजारामध्ये कॉम्पिटिशन करू शकतो. ओके. आणि त्याचबरोबर आपल्या आव्हानाने वातावरणाच्या आव्हानाने तोंड देऊ शकतो. बरोबर. 2016-17ला सह्याद्रीने ते पाऊल टाकलं आणि ते त्याच्यामध्ये यश आलं. याचं कारण उत्पादक कंपनीची संस्था म्हणजे एक चांगली जी म्हणतो ना ताकदवान व्यवस्था उभी राहिली. बरं. कारण जगभर जेवढे ब्रीडर्स आहेत हो. असे कोणी संशोधन करणारे बरोबर. त्यांना भारतीय शेतकऱ्यावर काम करण्यामध्ये अडचणी आहेत. ओके. एकतर इंटरेस्ट नाही, 2 एकरवाल्यावर काय काम करायचं, बरोबर. कधी व्यावसायिक अर्थाने परवडणार नाही. बरोबर. परत तांत्रिक बाबी, सरकारची बंधनं हो. किंवा मग ती जर काही अडचण आली तर त्याला काही प्रोटेक्शन नाही. बरोबर. त्यामुळे कोणी भारतामध्ये यायला इंटरेस्टेड नाही. ओके. पण जेव्हा जे 500 शेतकरी 700 शेतकऱ्यांची एक 5000 एकरची यंत्रणा तयार झाली बरोबर. तर मग इंटरेस्ट दाखवायला लागले. मग सह्याद्रीला पहिला रिस्पॉन्स मिळाला 2016ला. ओके. या एक अमेरिकेतल्या पहिल्या एका ब्रीडिंग कंपनीने त्यांनी ग्राफा म्हणून त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला का त्यांच्या व्हरायटी भारतात देण्याचं त्यांनी मान्य केलं. ओके. आणि त्यांनी मान्य केलं त्याच्यातून मग दुसरा ब्रीडर, मग तिसरा ब्रीडर. ओके. आता जगभरात जेवढे काही आता सध्या द्राक्षाचे जेवढे ब्रीडर्स आहेत बरं. तर ते सगळे आता सह्याद्रीबरोबर काम करतात. बरोबर. ओके. त्यांच्या आता जवळजवळ आता सह्याद्रीकडे 50 व्हरायटीज तशा सगळ्या ब्रीडरच्या चालू. अशा वेळा आलेल्या आहेत. म्हणजे ते ट्रायल तुम्हीच घेता सगळ्या इकडे त्या. इथं आता या सह्याद्री कॅम्पसमध्ये इथं सगळ्या R&D ब्लॉक आहेत. मग व्हरायटीचं टेस्टिंग, त्या व्हरायटीचं मग त्याचं जे परफॉर्मन्स 2-3 वर्ष बघणं, त्याच्या आधी प्लांट क्वारंटाईनची प्रक्रिया बरोबर. आणि त्यातून मग जे योग्य व्हरायटी त्या कमर्शियली प्लांटेशन जाणं. Plantation. तर आता ह्या टप्प्यामध्ये सध्या आहेत. तर आता त्याचं जे काही परिणाम आहेत बरं. म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये द्राक्षामध्ये भारताचं चित्र जे असेल हो. ते आपण जगामध्ये नंबर 1 ला असू ओके. द्राक्षाच्या व्यापारामध्ये. अच्छा. एवढं या सगळ्या नवीन व्हरायटीच्यामुळे आता ते शक्य होऊ स्पष्ट शकतं. आहे. कारण बाकी अर्थाने आपण सगळे ताकदवान आहोत. बरं. म्हणजे शेतकरी म्हणून आता गुणवत्तेच्या बाबतीत कुठंच कमी नाहीत आपण. बरं. खर्चाच्या बाबतीत मी जसं म्हटलं इतरांपेक्षा आपण कमी आहोत. हो. जे काही आता फूड सेफ्टीचे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे की आपण जगामध्ये बेस्ट आहोत. युरोपच्या बरोबर. सगळ्या सुपर मार्केटमध्ये आज
भारतीय द्राक्ष दिसतात, त्या कारण त्यांचे सगळे निकष आपण पूर्ण करतो. ओके. मग त्या सगळ्या अर्थाने आपण व्यवस्थित सगळ्या इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आहोत. बरं. अडचण होती फक्त व्हरायटीच्या पातळीवर. ओके. पारंपरिक व्हरायटी हम्म. म्हणजे मी जुनी एखादी इंडिका गाडी घेऊन राईट. मी रस्त्यावर स्पर्धेत उतरलोय बरोबर. आणि तुमच्याकडे फरारी गाडी आहेत, खरी गोष्ट आहे. तर तुमचं इंजिन पॉवरफुल आहे तर तुम्ही जिंकणारच ना. बरोबर बरोबर. मला जिंकायचं, मला बी फरारीचं इंजिन घ्यावं लागेल. घ्यावं लागणार. खरी आता तो गॅप होता तो आता भरून आलाय. त्यामुळं आता एवढं नक्की आहे का आता हे थोडंसं एक 3-4 वर्षाचा अजून टप्पा असेल. ओके. पण 2035च्या आत आहे ना, भारत आता सध्या 8व्या क्रमांकावर आहेत बरं. आपण द्राक्षाच्या जागतिक द्राक्ष व्यापारामध्ये. बरं. त्याला एक साधारण 2035 पर्यंत आपण नंबर 1ला असू. आत्ता 1 नंबरला कोण आहे? आता सध्या पेरू आहेत, बरं. 2 नंबरला चिली आहे, 3 नंबरला साऊथ आफ्रिका आहे, 4 नंबरला अमेरिका आहेत, 5 बरं. नंबरला चिली आहेत, ओके. चीन आहेत. अच्छा. एक ग्राहकांच्या दृष्टीने फक्त तुम्ही ग्राहकांनी द्राक्ष घेताना काय पाहिलं पाहिजे? खरं बेसिक प्रश्न आहे, पण ते जरा नाही आता हे बघा कोणते पिका असेल हो. शेवटी आरोग्य दृष्टीने तर उत्तम आहेत. बरोबर. म्हणजे फलाहार हा तर सर्व अर्थाने उत्तम आहार आहे, त्यात बरोबर. काय विषयच हो. नाही. आता ते फळ ते चवीने चांगलं असायला पाहिजे, कोणाला चव पाहिजे असेल, बरोबर. त्यामुळे चव हा तर फॅक्टर आहेच. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आता ते हो. सुरक्षित असायला पाहिजे. बरं. आता सुरक्षित म्हणजे त्याला जे काही तुम्ही औषध वापरले असेल किंवा इतर काही फर्टिलायझर वापरले असेल बरोबर. तर ते योग्य प्रमाणात आहे का नाही हा भाग झाला, किंवा ते नको सेवा बरोबर. नैसर्गिकरित्याच पिकवलेला कोणाची अपेक्षा आहेत, बरोबर. नॅचरल वेनीच पिकावं. राईट. आता त्या सगळ्या क्रायटेरिया तुम्ही जर पाहिलं ना, द्राक्ष एकमेव असं पीक आहे का जे सगळ्या अर्थाने सुरक्षित आहेत. बरं. कारण द्राक्ष शेतकरी एकमेव असा शेतकरी आहेत हो. का जो सगळं समजून ओळजून आहे ना शेतीमध्ये काम करतो. बरं. म्हणजे रोग कीड तर येणारच आहेत, हो. प्रत्येक प्रत्येक पिकावर येणार आहे, आपल्याला आजार होणारच आहेत, बरोबर. काहीतरी उपाय करावाच लागतो ना. खरी गोष्ट आहे. आता त्या समजून ओळजून करणं उपाय हम्म. हे इतर शेतकऱ्यांच्या तुम्ही जर तुलनेत पाहिलं तर द्राक्ष शेतकरी तिथं जास्त सजग आहेत. ओके. त्याला ग्राहक कळतो, तो ग्राहकाच्या नजरेने विचार करतो. बरं. म्हणजे आमच्या तुम्ही कोणत्या शेतकऱ्याशी तुम्ही बोललेत हो. तर त्याला तो सगळं द्राक्ष युरोपमध्ये जाणार आहेत, हो. कोणत्या सुपर मार्केटला जाणार आहे, बरं. त्याचे काय नॉर्म्स आहेत, ओके. ते पाळायचे असेल तर मला काय करायला हवं, बरं. कोणत्या याला केमिकलला किती MRL आहेत, मिनिमम रिसिड्यू लेवल किती आहेत, बरं. मग त्यानुसार मग मला किती त्याचा डोस वापरला पाहिजे, किती दिवस आधी वापरला पाहिजे, बरं. हे सगळं ज्ञान किंवा तो सगळा अभ्यास बरं. द्राक्ष शेतकरीच करतो. ओके. तुम्ही जनरल इतर शेतकऱ्याच्या नजरेने बघितलं कधी विचार होतो, ग्राहकाचा विचार करून कोण करतो, बरोबर. तो आपलं पिकवतोय ओके. आणि पिकल्यानंतर मग बाजारामध्ये जातं ते राईट. ओके. घेणाऱ्याने घ्यावं नाही तर काय करायचं ते बघावं. पण ओके. ग्राहकाला नक्की काय पाहिजेत आणि त्यासाठी काय करायला पाहिजे बरं. हे जर असेल पुऱ्या भारतात, मी महाराष्ट्रामध्ये पुऱ्या भारतात हां. फक्त द्राक्ष शेतकरी करतो. ओके. त्यामुळे द्राक्ष हे सगळ्यात सेफ फ्रूट आहे, सगळ्यात सुरक्षित आहेत, बरं. खायला उत्तम सोपं आहेत. बरोबर. आंबा खायचं तुम्हाला हात खराब करायला लागतो, द्राक्ष खाताना काही आंबा करावं लागत नाही. खरी गोष्ट. आंबाही खाल्ला पाहिजेत आणि भरपूर, बरोबर. द्राक्ष खाल्ले पाहिजे, सगळेच फळं उत्तम भरपूर खाल्ले पाहिजेत. ओके. अनेकदा शेतकरी कंपनी म्हटली की किंवा कोणत्याही विश्वासार्हता किंवा आणि पारदर्शकता हा म्हणजे कोणत्याही कंपनीचा किंवा संस्थेचा हे असतं, तो प्राण असतो. तर तुम्ही त्यासाठी काय पावलं घेता, जबाब म्हणजे काळजी घेता? मी तर जसं म्हटलं अमूल एक सह्याद्री पुढे आदर्श आहे हो. आणि दुसरा आहे टाटा. बरं. आणि दोन्ही संस्था जर तुम्ही पाहिलं हो. तर त्यांचा पाया कशामुळे आहेत, तो व्हॅल्यू सिस्टम आहे. व्हॅल्यू सिस्टम. बरोबर. दोन्हीमध्ये कोणी आता एखादी काही व्यक्तिगत कोणी फॅमिली वगैरे नाही आहेत. बरोबर. बरोबर आहे ना. हां. टाटा सगळ्यांना कल्पना आहे की टाटामध्ये ज्यांनी स्थापन केले ते आता कोणी नाही आहेत किंवा त्यांचे कोणी नाही आहेत वारस. बरोबर. एन चंद्रशेखरांचे फॅमिलीमधले नाही तरी ते माणूस चेअरमन. बरोबर. अमूलमध्ये तिथं तसंच आहे, मूळ कोणी संस्थापक काही किंवा त्यांच्या फॅमिली कोण नाही. खरी गोष्ट. दोन्ही संस्था कोणत्या आहेत, थोड्या समाजाच्या संस्था आहेत राईट. आणि तरी ते एवढ्या उत्तम पद्धतीने चालल्या आहेत आणि त्या एवढंच वाढत चालल्या आहेत. बरोबर. दुसरीकडे आपण सहकारी संस्था बऱ्याचशा बंद पडताना बघतोय बरोबर. किंवा ज्या आहे त्या एखाद्या घराणेशाही झाले किंवा खाजगी झाले असं झालेलं आहे. बरोबर. तर जे अमूलचं आणि टाटाचं जे काही कल्चर आहे तिथं जे आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपरन्सी, हो. प्रत्येक व्यक्तीला सन्मान, हम्म. तिथे कोणी म्हणजे कोणा एकासाठी काही चाललेलं नाही, जे बरोबर. चाललं ते सर्वांसाठी. सर्वांसाठी कम्युनिटीसाठी चाललं. बरोबर. तर हा जो काही विचार आहे आणि तो वरून खाली येतो ना, ओके. खरी तर ते गोष्ट. कल्चर जे आहे ते आम्ही आमचं जपायचा प्रयत्न करतोय बरं. आणि आमच्या जेव्हा जास्तीत जास्त रुजवायचा प्रयत्न करतोय. ओके. अच्छा. आता मला वाटतं तोच फरक कोणाही असेल, कोणत्याही संस्थेमधला असेल ना, फरक हा कल्चरचा असतो. बरोबर. खरी गोष्ट आहे. व्हॅल्यू सिस्टमचा. व्हॅल्यू सिस्टीम सगळ्यात महत्त्व आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर ते नुसतं व्हॅल्यू सिस्टीम असून नाहीत, नुसतं फक्त तुम्हाला तुमच्या भावना आणि तुम्ही सगळ्या इमोशन्स फक्त महत्त्वाचे नाहीत. हो. त्याचबरोबर तुमचं जेवढं ना स्पष्टता जी आहे विचारामध्ये, बरं. आता हे व्यवसाय सगळं. खरी गोष्ट आहे. समजा आता अमूल दुधाचा व्यवसाय करतात, अमूल काही सामाजिक सेवा नाही करत आहे ना, बरोबर. काही दूध पोचवायची कोणाला ग्राहकापर्यंत म्हणून हो. काही ती सेवा नाही चालली, हो. तो व्यवसाय आहे. बरोबर. पण ग्राहकाला काय म्हणतो, ग्राहक अमूलचं उत्पादन घेताना काय म्हणतोय, उत्तम गुणवत्ता आहेत बरोबर. आणि किंमतही
एकदम परवडणार म्हणून घेतो. बरोबर. शेतकऱ्याचं उत्पादन म्हणून नाही घेत, तो बाजाराचं सगळ्यात उत्तम प्रॉडक्ट म्हणून घेतो. बरं. टाटाचे तुम्ही उत्पादन पाहिले तर साधारण तसेच आहे. ओके. सह्याद्रीमध्ये आम्ही तेच कल्चर आहे ना, जरी आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे, हो. आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन आमची व्यवस्था करतोय, पण आम्हाला काही सहानुभूती नको आहे, आम्हाला काही चॅरिटी नको आहे. बरं. आम्हाला म्हणजे आमचा माल उत्तम आहे, बरोबर. तो तुमचे जे काही ग्राहक म्हणून तुमच्या अपेक्षा आहेत बरं. त्या सर्वांवर पूर्ण उरणार आहेत, ओके. म्हणून तुम्ही घ्या. तुमचा बळीराजा आणि अन्नदाता या शब्दांवर पण थोडा आक्षेप असतो, तुमच्या अनेक मुलाखतीमधून पाहिलेलं आहे. साहजिक तर काय म्हणजे त्यातनं काय तुम्हाला सांगायचं ज्यांनी असतं? कोणी शब्द आणि कोणी केलं तर म्हणजे थोडक्यात ते चेष्टाच करतात असंच आहे ना. ओके. तुम्ही सांगा मला, आता विदर्भात शेतकरी कापूस पिकवतो कोणी, हो. किंवा आता कोणी मराठवाड्यात सोयाबीन पिकवतो, कशासाठी करतो तो? पैशासाठी त्याच्यावर. म्हणजे घरी वापरायला हो. म्हणशील आता मी आता शेतकरी म्हणून आता असं कुटुंबामध्ये आता आमची आई थोडंसं 2 लाईन आपल्या तुरीच्या 2 लाईन, सगळ्या उडदाच्या, हो. कांद्याच्या 2 लाईन करते का, घरच्या घरी लागतं बा, वांगे लागले काही तेवढं. हो. पण मला जर 1 एकर मी जर एखादं पीक घेतलं, हो. ते घरी खायला तेवढं लागत नाही, खरी गोष्ट आहे. मग मी कशाला केलं, ते विकायसाठी केलं. बरोबर आहे. सोयाबीन आता घरी कोणी वापरतो का? नाही. कापूस कोणी घरी वापरतो का? मग तो काय करतोय, तो थोडक्यात एक आहे ना, तो उत्पादक आहे, बरं. जे त्याला ते विक्री करायचं आहे, बरोबर. म्हणजे एव्हरीथिंग इज फॉर सेल, ओके. विक्रीसाठी उत्पादन राईट, केलेलं आहे. खरी गोष्ट आहे. आता त्या मालाची उत्तम किंमत यायला हा विषय आहे ना सरळ, म्हणजे हा सरळ व्यावसायिक विचार आहे. बरोबर. जसं कोणी एखादं दुकान टाकलं, एखादं काही फॅब्रिकेशन दुकान टाकलं, कोणी एखादं काही आपलं मिठाईचं दुकान टाकलं, हो. किंवा अजून एखाद्याने काहीतरी आता समजा टेबल फर्निचरचं दुकान टाकलं, तो जसं त्याचा विचार करतो, म्हणजे ते उत्पादन तयार करून विकायचं आहे, हो. तसंच मी माझ्या शेतामध्ये कापूस घेतला, सोयाबीन घेतला, काही केला तर कशासाठी, तर विक्रीसाठी. बरोबर. 1 रुपया टाकला त्याचे मला 2 रुपये मिळाले पाहिजेत. खरी गोष्ट. म्हणजे हा सरळ भांडवली किंवा म्हणजे विचार आहे. उद्योजकीय विचार आहे. बरोबर. उद्योजक येतो, खरी गोष्ट आहे. उत्पादन करतोय. बरोबर. मग त्याला तुम्ही बळीराजा आणि अन्नदाता म्हणता कशासाठी? तुम्हाला त्याच्या मालाला भाव द्यायचा नाही आहे हो. आणि त्याची कोंडी करायची आहे, तर म्हणून त्याला तुम्ही आता वरून काहीतरी असे काही जर जोडत असाल, सहानुभूती दाखवून. सहानुभूती बरोबर असं ना. काहीतरी, बरोबर. म्हणजे एखाद्याला खड्ड्यात घालायचं, खड्ड्यात कोणी घालतं, तुम्हीच घातलं, बरोबर. नंतर त्याला नावाला होतं, त्याला काहीतरी मदत करतो म्हणून हां. त्याला काहीतरी त्याला काही उच्च स्थान दिलं वरून दाखवायचं. काहीतरी ना, मग सगळं म्हणजे नकली आहेत. आता जय जवान जय किसान हो. हा शब्द आहेत, हो. सगळे आता सगळीकडे वापरतो हो. आपण. जय जवान जय किसान, भारताचं आपली ती देशाची ती विचारधारा आहे. तर जेवढं जवानाला आपण सन्मान आहे, तेवढं शेतकऱ्याला सन्मान आहे. बरोबर. माझा स्वभाव साधा प्रश्न आहे, तुम्ही जवानाला विचारा एखादा, का तुला आम्ही सगळं सन्मान देतो, तुझा मान करू, ठेवला सत्कार करू, फक्त पगार काही तुला वेळेवर काही देणार नाही, कारण काही तशी परिस्थिती नाही, किंवा पगार देऊ का नाही याची काही गॅरंटी नाही, बरं. तरी तू लढ. जाईल का कोणी लढायला? नाही जाणार. नाही जाणार. शेतकऱ्याला सध्या आपण तसं करतोय ना, तुला सन्मान देतो, तुला सगळं देतो, पण तुझं उत्पन्नाचं त्याचे काही ओके. घेऊ नको आमच्याकडून अपेक्षा, किंवा तेवढं त्याचे काही शाश्वत विषय नाही आहेत, अच्छा. तरी तू शेतामध्ये राब. ओके. एक आता आणखी हे आपलं थोडक्यात सरळ आहे ना, म्हणजे आपण किती विरोधाभासात बोलतोय. बरोबर. बरोबर. कोणी व्यक्ती आहे तुम्ही सांगा, तो शेतकरी आहे का जवान आहे का कोणी अजून इतर कोणी घटक आहेत, बरोबर. प्रत्येक माणसाला सन्मानात जगायचं त्याची नैसर्गिक इच्छा आहे ना. राईट. खरी गोष्ट आहे. कोणाला भीक नको आहे, बरोबर. माणसाला त्यासाठी जे काही त्याला सन्मान जगता येईल एवढं उत्पन्न मिळवायचे, त्या प्रकारची व्यवस्था उभी करणं ही प्रत्येकाची ती खरं तर नैसर्गिक जबाबदारी आहे, किंवा ती आपण सगळ्या अर्थाने ओके. एक समाज म्हणून सरकार दर म्हणायला कोणत्याही सरकार आलं की ते शेतकरी कर्जमाफीची घोषणा होते, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे आता या तुमच्या आता तोट्यात गेल्यामुळे माणसाला वाटतं की मला कोणीतरी आधार द्यावं. बरं. आता तोट्यातच जाणार नाही अशी व्यवस्था उभी करायची, हा खरं तर कायमस्वरूपीचा तोडगा आहे त्याच्यावर. तोडगा आहे. ओके. नाहीतर काय तोट्यात चालण्याची प्रक्रिया कंटिन्यू चालू आहे, बरं. त्यामुळे तुम्ही त्याला परत तात्पुरतं काही मलमपट्टी म्हणून असं काही केलं, मलमपट्टीने तर काही कोणी बरं होत नाही. बरोबर. हे कसं आहे, कॅन्सरचं दुःख नाही Right. लक्षात घ्या. शेतीचा जो काही आहे ना, तोट्याची अर्थव्यवस्था हे कॅन्सरसारखं मोठं दीर्घ आजाराचं दुःख नाही. खरी गोष्ट. ते असं वरवरच्या पट्ट्याने होणार ना, त्याला तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल मोठं, बरोबर. आणि त्याला मग तेवढा वेळ द्यावा लागेल. ओके. मग आता शेतीतलं सगळं जर तुम्हाला कायमचं जर काय तोट्याचं अर्थशास्त्र बदलायचं असेल आणि ते शाश्वत पूर्ण एक व्यवसाय म्हणून त्याला उभं करायचं आहे, तर त्याला तेवढं ते धोरणात्मक निर्णय करावे लागतील पहिल्या. ओके. त्याच्याबरोबर तेवढं ते त्यासाठीचे जे काय असेल भांडवली गुंतवणूक करायला पाहिजे. शरद जोशींनी मार्शल प्लॅनची कल्पना मांडली होती. बरं. तर ते मांडताना असं का, जे शेतीमध्ये वर्षानुवर्ष तोटा करून आणि ते काही शेतीमधून जे काही जास्त भांडवल आहे ते सगळं असं बाहेर काढल्यामुळे वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून जो काही तयार झालेला आहे, जो काही एक म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जी दरी तयार झाली, शेती अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे, ग्रामीण भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, तर त्याला उभा करायचा असेल
तर जशा पद्धतीने दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत राष्ट्र जर्मनी आणि सगळे जपान पूर्ण उद्ध्वस्त झाले ते, हो. त्यांना उभं कोणी केलं तर ज्या त्या राष्ट्राने उभं केलं. बरोबर. मग ज्यांनी त्यांना पराभूत केलं होतं पराभूत त्यांनीच. केलं, ज्यांना बरोबर. ज्यांना अडचणीत आणलं बरोबर. त्यांनीच त्यांना आधार देऊन ती बरोबर. अर्थव्यवस्था उभी करायला. बरोबर. आणि ती उभी करण्यासाठी ते मार्शल प्लॅन का म्हणजे पूर्ण भांडवली गुंतवणुकीपासून तर त्यांना त्या प्रकारची धोरणं, हो. जर्मनीला त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी त्या बरोबर. प्रकारची धोरणं सगळी ती जे काही आखली गेली सगळी, तर तशीच प्रकारची ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूर्ण बळ द्यायला, शेती अर्थव्यवस्थेला पूर्ण बळ द्यायला तशा प्रकारची धोरणं आणि त्या प्रकारची तशा भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात बरोबर. ती गरज आहे. ओके. भांडवली गुंतवणूक कशी झाली, मी मगाशी उदाहरण दिलं ऊसाचं आणि इतर पिकांचं. राईट. मग इतर पिकामध्ये किती आपण त्या अर्थाने मागं आहोत बरोबर. आणि ती गुंतवणूक करायची तर कोणी. आता समजा आता शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आता आम्ही म्हटलं का आपणच आपली व्यवस्था उभी करू, बरोबर. पण तेवढं सोपं नाही ना. खरी गोष्ट. ताकद आहे कोणाशी, बरोबर. सगळ्यांचे सगळेच फाटके आहेत. राईट. आणि त्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात जे पाहिजे जे भांडवली गुंतवणूक व्हायला पाहिजे, त्याचबरोबर जे काही प्रोत्साहन द्यायला तशा प्रकारे धोरणं, हो. बाजारमुक्त अर्थव्यवस्था पाहिजे, तंत्रज्ञानाचं पूर्ण त्याला स्वातंत्र्य हवं. बरोबर. सगळ्या गोष्टी सगळ्या तुम्ही जगातल्या कोणत्याही व्यवसायात बघा किंवा माणसाच्या कोणत्याही वेगवेगळ्या जे काही आपल्या अवतीभोवती व्यवस्था आहे त्या सगळ्या बदललेल्या बघा. तर कुठं बदलल्या तर जिथे जिथं फ्रीडम आलं ना, राईट. स्वातंत्र्य आलं तिथं बदललेलं आहे. बरोबर. तंत्रज्ञानाला स्वातंत्र्य आलं त्यामुळे लोक नवीन सगळे इनोव्हेशन करायला लागले, राईट. प्रयोग करायला लागले, त्याच्यातून नवीन सगळे व्यवस्था उभ्या राहायला लागल्यात, गुंतवणूक व्हायला लागल्या, संशोधनामध्ये गुंतवणूक व्हायला लागल्या, बरोबर. त्याबरोबर बाजार मुक्त झालात म्हणून अर्थव्यवस्था वाढायला लागल्या. खरी गोष्ट आहे. मग शेतीमध्ये ते सगळं मिसिंग आहे ना. एकीकडे कोंडी करून ठेवलेले आहेत, होय. आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाही आहे, बरोबर. नवीन प्रयोग करायला त्यासाठी इच्छा असेल तर भांडवल नाही आहे, बाजार तेवढे मुक्त नाही आहेत. त्यामुळे मग तुम्ही आणि कसं म्हणता होणार आहे, आता ते सगळं तर करावंच लागेल. हो, खरी गोष्ट आहे. त्यामुळं तशा प्रकारची धोरणं त्या धरून त्याला जवळ ठोस भांडवली गुंतवणूक बरं, तसं ते ते सगळं झालं. हां. आणि ते बी तेवढं मोठ्या प्रमाणात. ओके. आता काय तर तुटपुंज होतं सगळं, राईट. तुकड्या तुकड्या नव्हतं सगळं. तुकड्या तुकड्याने तुटपुंज ना. बरोबर. खरी गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही झाडाच्या एक साधारण वाढीच्या दृष्टीने बघा, हो. एखादं झाड आहे ते झाड लावल्यानंतर त्याला झाडाला पाणी लागतं नैसर्गिक. हो. झाडाला समजा आता आंब्याचं झाड लावलं त्याला रोजची 40 लिटर पाण्याची गरज आहे हो. चांगल्या पद्धतीने झाड वाढायचं असेल. पण तुम्ही म्हणाल 2 लिटर टाकतो आज एवढंच आहे आपल्याकडं, 1 लिटर टाकतो हो. कारण काय आपल्याकडे नाही एवढं पाणी म्हणून थोडं थोडं टाकू. बरोबर. काय होईल, ते झाड आहे ना तगून राहील, मरणार बी नाही, खरी गोष्ट. पण ते फळ बी नाही देणार. खरी गोष्ट. झाडाची गरज किती आहे, बरोबर. 40 लिटर आहे ना. तेवढंच सशक्त बनवायचं असेल, बरोबर. त्याला फळ यायचे असेल तर 40 तुम्ही 40 लिटरची व्यवस्था करा ना. खरी गोष्ट आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत आपलं असं झालेलं आहे, शेती अर्थव्यवस्थेत आहे ना, त्याची गरज जेवढी आहे ना तेवढं भांडवल तुम्हाला तेवढं याच्या स्वरूपात तेवढी ताकद तेवढं स्वरूपात टाकावं लागेल. राईट. खरी गोष्ट. जमेल तसं करू तरतूद, बरोबर. जमेल तसं थोडं करतोय ना, चाललंय ना. आम्ही कुठं म्हणतोय आम्ही करत नाही, करतोय ना. असं नाही चालणार ते. एक कुठे शेतकऱ्यांशी बोलायला गेलं की एक प्रश्न येतो की शेतीमध्ये मजूरच मिळत नाही. एक असं एक जनरल गप्पांचा एक सूर असतो, तर काय तुमचं त्याबाबतचं निरीक्षण काय? त्या मुद्द्यावर आम्ही सिरियसली कामही करतोय. आता सह्याद्रीमध्ये आता बरंच काही चाललेलं आहे. आता मी लगेच त्याच्यावर जास्त बोलत नाही कारण ते झाल्यानंतरच ते आपोआप होईलच विषय. बरं. पण मजुरांचा जो मुद्दा आहे ना, हा सगळ्याच व्यवसायामध्ये व्हायला लागला. बरं. आणि त्यात एवढे काय आहे ना कष्टाचे उद्योग आहे ना तिथंच व्हायचे. राईट. आता तुम्ही मजूर म्हणण्यापेक्षा ना कोणत्या व्यक्तीला विचारा, हो. उन्हात तुला काम करायचं आहे का. असं एकदम पार आता 40 डिग्रीचं टेम्परेचर विदर्भातलं हो. किंवा आता पाऊस पडून राहिला तर त्याच्यामध्ये तुला काम करायचं आहे का, तुला पगार देतो नाही देतो, कोणी करणार नाहीत. बरोबर. कष्टाचं काम कोणाला करायची इच्छा नाहीत. राईट. म्हणजे मी त्या मजूर सोडा, मी स्वतः शेतकरी म्हणून माझ्या मुलाला मी पाठवणार नाहीत. खरी गोष्ट आहे. काय म्हणाल, तेवढं करण्यापेक्षा आई दुसरं कर. बरोबर. प्रत्येकजण तसं मार्ग शोधतोय. त्यामुळे शेतीच्या मध्ये मजूर मिळण्याची समस्या तयार झाली कारण कष्टाचे कामं अवघड कामं कोणाला करायची नाही. बरोबर. हा झाला एक भाग. दुसरीकडे लोकांना पर्याय मिळायला लागले ना. बरोबर. समजा ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलं तर आता जे काही असतील म्हणजे जे आधी शेतीमध्ये काम करणारे मजूर म्हणून तर त्यांना दुसरी इंडस्ट्रीला आता काही ना काही जवळपास व्हायला लागलं बरोबर. किंवा अजून काही आता छोटे मोठे व्यवसाय व्हायला लागलेत. लोकांना जिथं पर्याय भेटतात लोक शेतीपासून लांब जात आहेत. बरोबर. व्यक्तिगत शेतकरी जातोय आणि मजूर तर जातोय. बरोबर. आता हे जे काय दुसरीकडे आपण म्हणतो की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. मग लोकांच्या हाताला कामही पाहिजे. खरं तर आता काय हा तांत्रिक विषय आहे. काम तुम्ही जर ते सोपं केलं, ते जर ते असं आरामदायी केलं तर मग काम करण्यास सर्वांना इंटरेस्ट आहे. बरोबर. आता द्राक्षाचं मी उदाहरण म्हणून सांगतो. सह्याद्रीच्या आता एवढं आमच्या सभासदांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता लेबरचा प्रश्न तयार आहे. मी प्रत्येकाला प्रश्न आहे, प्रत्येकजण म्हणतो यार सगळं जमेल पण ते मजुराचा प्रश्न काय कसं करायचं. बरं. आणि दुसरीकडे द्राक्षाच्या पॅक हाऊसमध्ये जेव्हा कामाचं असतं तेव्हा मजूर असतात. ओके. कारण इथे AC मध्ये काम खरी गोष्ट आहे. सगळं परत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला एक व्यवस्थित सगळे काळजी घ्यायला. ओव्हर टाईम झालं तर ओव्हर टाईमचा विषय, PFचा आलात, EIC आलात,
त्याला नाश्त्याची सोय झाली, गाडी सोडायची व्यवस्था झाली, बरोबर, सगळा कम्फर्ट झाला. खरी गोष्ट आहे. लोक इथं काम करायला. तेच शेतामध्ये आता एवढं करायचं आहे सगळं, बरोबर, तर पहिले तर शेतीचं उत्पन्नच वाढायला पाहिजे. खरी गोष्ट. पैसेच नाही माझ्याकडं तर मी काय देणार, बरोबर, असं ते एक त्रांगड आहे एकमेकांना. ओके, मग शेतीमध्ये जर पैसे तेवढे जास्त आहेत असं मी माझ्या मजुरीची मी काळजी घेईन, बरोबर, मी पण त्यासाठी सगळं व्यवस्था करीन. आणि ते व्यवस्था सगळं करत असेल आणि तेवढं सगळं जर वातावरण तसं करत असेल जास्त पैसे, आणि लोक कामाला काय ना, लोक करायला तयार आहे ना, लोक पाहिजे ना. तर बरोबर, आता हा तांत्रिक मुद्दा आहे आणि ते सगळं जुळून आणायचं आहे ना. ओके, तर याच्यात आता एवढं नक्की आहे का दोन्ही बाजूनी एक तर ते काम सोपं कसं होईल आणि दुसरीकडे मजुरांचं हो, उपलब्धता ती, योग्य वेळेस कशी करायची. तर ओके. हे त्यासाठी सोडायला जे आहे, तांत्रिक पद्धतीने आम्ही आमचं चाललेलं आहे. आता काही त्याच्यावर थोडा टेक्निकली काय कल्पना चाललेल्या आहेत. बरं, तर ते 100% ते प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहेत, बरं, पण त्याच्यावर उत्तर ते तांत्रिकदृष्ट्या सुटेल. सुटेल, ओके. हम्म. तुम्ही एवढं फिरतात देश, अनेक बाजारपेठांना भेटी देता, तर तुमचा आवडता देश कोणता? आणि भारत तर सर्वांनाच आवडेल, तर काय त्यातलं काय आवडतं आणि त्यातलं घेण्यासारखं काय आहे? नाही आता तसं जर म्हणजे आवडता देश असं म्हणायला काय, आता आपण खरं तर हे एकदमच म्हणजे प्रश्नाचं कसं त्याला लॉजिक काय म्हणायचं. हां, पण आता पुढे आता जर तुम्ही पाहिलं प्रत्येक देशाच्या म्हणून स्वतःची काहीतरी ओळख आहे, आयडेंटिटी वैशिष्ट्य आहे त्याची, बरोबर, आणि प्रत्येकाची काहीतरी स्ट्रेंथ आहेत, काहीतरी विकनेस आहेत. बरं, काही चांगलं आहेत आणि काही असं ते चुकीचे काही आहे का जे आपण काही फॉलो करायला नाही पाहिजे. दूर कुठे जा तुम्ही, बरं, मग ते इस्रायलपासून तर तुम्ही नेदरलँडपासून तर अमेरिकेपासून तर कुठे जा. ओके, पण ह्या सगळ्यामध्ये जर पाहिलं ना तर एक उत्तम पद्धतीने खऱ्या अर्थाने फॉलो करावा किंवा ज्याचं आपण तिथून शिकायला पाहिजे. हो, तर मग जपान याला नक्कीच म्हणजे सगळ्यात जास्त मार्क द्यायला हरकत नाही, हरकत नाही. कारण जपानचं जर तुम्ही पाहिलं बऱ्यापैकी आपल्याशी काही गोष्टी सिमिलर आहेत. बरं, एक तर फॅमिली कल्चर बरं, जपानमध्ये अजूनही बी ना, म्हणजे फॅमिलीला महत्त्व खूप आहेत. बरं, तिथं आता ओल्ड एज लोकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं आहे. हो, तरी पण ते केअरिंग कसं करावं, काय करावं. आपण जसं आपल्याकडं वडीलधाऱ्या लोकांची काळजी घ्यायला हो. आपल्याकडे कुठं असं काही वृद्धाश्रम वगैरे नाही आहे किंवा असतील पण तिथं कोण नाही. आज आपण घरामध्ये करतो कल्चर म्हणून. बरोबर, जपानमध्ये जे राष्ट्रप्रेम जे आहे लोकांमध्ये ते तुम्हाला इतर कोणापेक्षा ते जास्त ते कृतीमध्ये दिसेल. बरं, ते असे काही घोषणा देणार आणि काय असे फक्त जय जय करायचा विषय नाही, तर कृतीमध्ये बरं, जे त्याच्यामध्ये जे आहे बारीक बारीक गोष्टीमध्ये सुद्धा माणसं किती जे असं ते कल्चर भिडलेलं आहे. ओके, म्हणजे जपानमध्ये मी टोकियोच्या स्टेशनवर पाहिलं जिथं 2 कोटीच्या वरती लोकसंख्या टोकियो सिटी आहेत आणि आपल्या याच्यापेक्षा CSTपेक्षा जास्त गर्दी असलेलं स्टेशन. हो, पण इतकं शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं सगळं, लोकांच्या चालण्यापासून थोडा कचरा नाही का काही थुंकणी मिळतं तर लांबच राहिलं. तर हे जे आहे ना कल्चर जे भिनलेलं आहे त्या लोकांमध्ये आणि त्यामुळे तो देश घडलेला आहे. टोयोटो कंपनी येईन किंवा आता सोनी येईन किंवा आता हे सगळे मोठे जे काही आता आपण म्हणतो मोठे मोठे ब्रँड कधी तयार झाले, एवढं 40-50 वर्ष झाले ना. बरोबर, म्हणजे आपण जेव्हा स्वतंत्र झालो तर तेव्हा भारत तरी म्हणजे ठीक आहे असं फार काही भारतामध्ये खूप प्रगती नव्हती, पण दुसऱ्या महायुद्धाची झळ नव्हती आपल्याला. बरोबर, आणि जपानमध्ये सर्वात जास्त झळ जपान पोचलेला देश ना, बेचिराख झाले. आणि तिथून म्हणजे ते आपल्यापेक्षा आता पुढे आहेत. म्हणजे आजही आता या मिनिटात जर पाहिलं तर आता म्हणजे जसं आपण म्हणतो जपानच्या अर्थव्यवस्थेला आपण आता मागे टाकलं, जर मागे टाकलं किंवा बरोबर आलं. पण जर तुम्ही पाहिलं म्हणजे त्यांनी जी प्रगती ज्या पद्धतीने केली एवढ्या आणि त्याचबरोबर त्यांना नैसर्गिक आव्हान सर्वपेक्षा जास्त आहेत. भूकंप होतो वगैरे सगळं माहिती आहे. ज्वालामुखी आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं काही स्ट्रेन नव्हती अशी काही अशी स्पेसिफिक स्ट्रेन नाही. जसं अमेरिका खूप मोठं त्यांच्याकडं लँड बँक आहेत, जपानकडे काहीच नाही. किंवा युरोपमध्ये जसं काही जे काही सुरुवातीच्या काळामध्ये झालं जे काही इनोव्हेशन सगळं झालं, औद्योगिक क्रांती झाली जपानमध्ये ते बी काही नव्हतं. हम्म, पण त्या लोकांनी ज्या झपाट्याने एवढ्या 40-50 वर्ष प्रगती केली आणि लोकसंख्या बी मोठी आहे. म्हणजे असं जर पाहिलं तर इतर कोणत्या डेव्हलप म्हणजे आता 12-13 कोटीची लोकसंख्या आहे जपानची. आणि तसं म्हटलं तर महाराष्ट्रातून तर खूप छोटं आहे, तरी पण ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. ओके, त्यांच्याकडून जे शिकणं आहे त्यांचं कल्चर किंवा त्यांचं जे म्हणजे जे कोणते काम आहे ते पूर्णपणे ऑनेस्टली प्रामाणिकपणे करणं, ते सिस्टीमनी करणं, सोप्या पद्धतीने करणं, बरं, ते सगळं जे आहे ना ते खरोखर म्हणजे ते फॉलो करणार आहे. ओके, आम्ही तिथं म्हणजे मी म्हणजे इथं ठीक आहे टोकियो वगैरे पण ग्रामीण भागात पण आहे ना जपानच्या फिरलेलो होते. तर तिथल्या एक स्ट्रॉबेरी फार्मवर आम्ही गेलो होतो बरं, आणि ते टुरिझमचं ॲग्रो टुरिझम केलेलं छोटा फार्म असा. तिकडे सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला शिकण्यासारखी छोटी शेती तिथं पण आहे जपानमध्ये. बरं, जपानमध्ये ॲव्हरेज लँड होल्डिंग आपल्यासारखीच आहेत, ओके. मोठ्या शेती नाहीत. पण त्याने जे त्याला धरून जे केलेलं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे छोट्या म्हणजे त्याला ते मेकॅनायझेशन माहिती आहे. किती आता कुबोटा ट्रॅक्टर आपण जपानचा वापरतोय बरोबर, किंवा ते मित्सुबिशी ट्रॅक्टर, हो, हे सगळे ते तिथलं इनोव्हेशन आहे. राईट, मग त्या छोट्या शेतीला धरून कसं पद्धतीने हे करावं मॉडेल ते जपानमध्ये झालेलं आहे. बरं, ते टुरिझमचं आम्ही तिथे जे पाहिलेलं ना ते तसंच
ओके. तर छोटा 4 एकरचा शेतकरी, पण त्या शेतीचं त्यांनी इतकं छान मॉडेल उभं केलं होतं टुरिझमचं. स्ट्रॉबेरीवर काही छोट्या प्रमाणात, काही बेरीज, काही प्रमाणात अजून काही स्ट्रॉबेरी, पम, आणि ते त्याला छोटं फक्त 1 गुंठ्याचे टनेल स्ट्रॉबेरीचे, ओके. आणि त्या 1 गुंठ्याच्या टनेलमधून तो कमीत कमी 10 लाख रुपये जनरेट करत होता. आणि ते कसे, तर त्याला ते टुरिझमची जोड देऊन, ओके. नुसतं स्ट्रॉबेरी नव्हतं विकत, त्याची पुरी कन्सेप्ट व्हा, एक्सपिरियन्सची त्याला जोडून ते जे काय असेल. स्ट्रॉबेरी असेल 50 रुपयाची, पण त्याच्या भोवती बाकीचं मॉडेल बरोबर. दिवसभराचं सगळं एंटरटेनमेंट. तर अशा क्रिएटिव्ह पद्धतीने काम ते जे चाललंय जपानमध्ये, ते खूप शिकण्यासारखं, फॉलो करणार आहे. बरं. ओके. त्यामुळे तिथं ते म्हणजे आहेच. म्हणजे आपल्याला जपानवर आमचा आता सह्याद्रीचा प्रयत्न चाललाच आहे. आम्ही जपानवर जेवढं जास्त जास्त कसं रिलेशन वाढवता येईल, काम कसं करता येईल, ओके. आमच्या सह्याद्री दृष्टीने बरेच कामं चाललेले आहेत. ओके. विलास शिंदे जेव्हा सह्याद्री फार्ममध्ये नसतात आणि कुठे घरी असतात, तर ते स्वतःचा अपडेट कसं ठेवतात, स्वतःला मोटिवेट कसं करतात? नाही, मला तर मी 14 वर्ष झालेले आहेत. एकच सह्याद्री, एक सह्याद्री, हां. तन मन धन. बरं. म्हणजे ठरवूनच जे काय होतं का, आपल्याला आयुष्यात एकच आपलं काम आहे, ही संस्था उभी राहणं. बरं. त्यामुळं तेवढंच सध्या तरी मागच्या 14 वर्षापासून हां. माझा रविवारी बराच इथंच असतो, इथेच असतं. ओके. आणि कामही तेवढे चालले, डेव्हलपमेंट चाललेलं आहे, सगळं चाललेलं आहे. ओके. बाकी पण मग इतर वेळेस वाचन करणं, रेग्युलर वाचन जे काय माझं तेवढं आहे, ते सुरुवातीपासून तो छंद राहिला. बरं. वाचनामध्ये काय आवडतं, म्हणजे काय वाचता, म्हणजे ते लोकांना आमच्या जरा थोडं कळेल की काय वाचलं पाहिजे. तुम्ही इतकं मॅनेजमेंट गुरुसारखंच तुम्ही सगळं उभं केलेलं आहे, एखाद्या उद्योजकासारखं सगळं सुरू केलेलं आहे. मला इतिहासावर वाचणं, इतिहासाशी संबंधित सगळं असेल, मग ते सगळ्या प्रकारचं लिटरेचर सगळं वाचणं. आणि कारण भूतकाळ काय तो नीट समजून घेतला तर मग आपण वर्तमान नीट समजून घेतो, आणि भविष्यकाळ बी काही बदलायचं बदलू शकतो. त्यामुळे त्या संदर्भात जेवढं आहे, बऱ्याच ॲटोबायोग्राफी असेल किंवा मग महाराजांचं तर चरित्र, तर तो विषयच नाही, तो भिनलेलाच भाग आहे. बरोबर. पण मग नुसता भारताचा नाही, सगळ्या जगाचा इतिहास. ओके. त्या संदर्भातलं जे काही त्या प्रकारचं असेल लिखाण, बरं, ते जास्त मी आवडीने वाचतो. तर हे होते विलास शिंदे. अतिशय त्यांचं वाक्यच आहे, सीट टू प्लेट. तर त्या घोषवाक्यानुसार आपली मुलाखत देखील तसेच झालेली आहे, सुरुवातीपासून तर ते त्यांच्या वैयक्तिक लाईफपर्यंत. विलासजी, धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल, आणि तुमच्या पुढच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.